नमस्कार. लोकसत्ता महाराष्ट्र गाथा या कार्यक्रमामध्ये मी भक्ती विसुरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या कार्यक्रमाचे टायटल स्पॉन्सर्स आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC. असोसिएट पार्टनर्स आहेत सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मेसर्स BG चितळे डेअरी. पॉवर्ड बाय पार्टनर्स आहेत मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे. महाराष्ट्र राज्याच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मागचे 2 दिवस आपण या व्याख्यानमालेचं आयोजन केलंय आणि वाचक श्रोत्यांचा जो प्रतिसाद आहे तो नक्की आमचा उत्साह वाढवणार आहे. मागच्या 2 व्याख्यान सत्रांमध्ये पहिल्यांदा प्राध्यापक प्रदीप आपटे आणि त्यानंतर डॉक्टर सदानंद मोरे यांचं व्याख्यान झालं. आज प्राध्यापक सुहास पळशीकर आपल्याशी संवाद साधणार आहेत. मराठी नेतृत्व किती सरधोपट आणि किती नेमकं या विषयावरती. मी लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांना अशी विनंती करते की त्यांनी प्राध्यापक सुहास पळशीकर यांचा परिचय आपल्या श्रोत्यांना करून द्यावा. नमस्कार. पळशीकर सरांचं या वेब व्याख्यानमालेत मनापासून स्वागत. मोठ्या संख्येनं वाचक इथं सहभागी झालेले आहेत आणि एका अतिशय वेगळ्या आणि विचार प्रवर्तक अशा विषयावर पळशीकर सर बोलणार आहे. तो त्यांचा मूळचा स्थायी भाव आहे. राज्यशास्त्र हे विशिष्ट संकल्पनांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे आणि पळशीकर सरांनी त्या संकल्पना प्रत्यक्ष जमिनीवर त्यांचा नेमकं काय परिणाम होतो याचाही अभ्यास करून ते सातत्यानं गेली 4 दशकं त्या विषयावर सातत्यानं लिहितात बोलतात. त्यामुळे त्यांचं आजचं भाषण नक्कीच उद्बोधक होईल याबद्दल शंका नाही. पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून पळशीकर सर सगळ्यांना माहिती आहे, पण त्या पलीकडे जाऊन वृत्तपत्रातून म्हणजे लोकसत्तातून प्रसिद्ध झालेलं त्यांचं सदर अतिशय वाचनीय झालं होतं. इंडियन एक्सप्रेस लोकसत्तामध्ये ते सातत्यानं वेगवेगळ्या विषयांवर लिहित असतात. दिल्लीचं जे स्टडीज इन इंडियन पॉलिटिक्स हे नियतकालिके त्याचे स्थापनेपासून ते संपादक आहेत. त्याशिवाय दिल्लीतल्या CDSS या संस्थेत तौलनिक लोकशाहीचा अभ्यास कार्यक्रम असलेल्या लोकनीती या संशोधन कार्यक्रमातही ते सहसंचालक आहेत. याशिवाय खूप वेगवेगळ्या विषयांवरची त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत आणि या सगळ्या पुस्तकांचा ज्याला आपण वैचारिक जगतातून खूप त्याचा सन्मान होतो, त्या विचारांना खूप आदराचं स्थान मिळतं. याचं कारण पळशीकर सरांनी आजवर प्रत्येक गोष्ट ताऊन सुलाखून मांडलेली आहे आणि हेच मला वाटतं त्यांच्या लेखनाचं आणि त्यांच्या भाषणाचं वेगळेपण आहे. खूप पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक व्याख्यानमालांमध्ये, अभ्यास सत्रांमध्ये, चर्चासत्रांमध्ये ते सहभागी झालेले आहेत. अमेरिकेमधल्या काही विद्यापीठांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. त्या सगळ्या पुस्तकांची नावं दिली तर अजून 5-7 मिनिटं जातील आणि त्यांच्या भाषणाची 5-7 मिनिटं आपण काढून घेतलं तर तुम्ही, पण तुमच्या भाषणातून त्या सगळ्या पुस्तकांचा अर्थ काय आहे ते तुम्हाला आपल्या सगळ्यांना त्यांच्या भाषणातून नक्कीच कळेल अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा लोकसत्ताच्या वतीनं सुहास पळशीकर सर आणि सर्व वाचकांचं स्वागत. भक्ती विसुरे. लोकसत्ता महाराष्ट्र गाथा. टायटल पार्टनर्स महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. असोसिएट पार्टनर्स सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मेसर्स BG चितळे डेअरी आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे. सगळ्या वाचक श्रोत्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. त्यांना फक्त 1-2 गोष्टी सांगते माहितीसाठी म्हणून. तुमचे प्रश्न असतील ते Q&A असं एक बटन तुम्हाला दिसतंय झूम वरती, त्याच्यामध्ये पाठवून ठेवा. त्यातले निवडक प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी पळशीकर सरांना विचारायचा प्रयत्न करू. 2 दिवसांनंतर हे व्याख्यान तुम्हाला YouTube वरती सुद्धा पाहता येणार आहे, त्यामुळे पुनःप्रत्ययाचा आनंद सुद्धा मिळू शकेल. ज्यांना सरांचं व्याख्यान अभ्यास म्हणून ऐकायचं आहे पुन्हा त्यांच्यासाठी. आणि यानंतर मी पळशीकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर, माझे मित्र आणि लोकसत्ता मधले इतर सर्व सहकारी श्री मुकुंद संगोराम आणि इतर सर्वजण आणि आपण बहुतेक अदृश्य असलेले सगळे श्रोते, सगळ्यांना नमस्कार. उत्साहाने आपण एखाद्या गोष्टीला होकार देतो तेव्हा त्याच्यातली जोखीम लक्षात येत नाही. ते लक्षात यायला लागल्यानंतर पश्चात्ताप होतो. तसं आजच्या भाषणाच्या बाबतीत माझं थोडंसं झालेलं आहे. मला असं वाटत होतं की आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा थोडाफार अभ्यास करतोच आणि त्यात लोकसत्ताचं निमंत्रण आहे आणि त्यामुळे मी या भाषणाला होकार दिला खरा.
पण नंतर त्यातले पेच लक्षात आले, तसतसं आपण चूक केली असं वाटायला लागले. त्यामुळे हे व्याख्यान देण्याचं निमंत्रण दिल्याबद्दल लोकसत्ताचे आभार मानावेत का या पेचात अडकवलं म्हणून त्यांना बोल लावावेत हे मला या क्षणी खरोखरच कळत नाहीये. अर्थात ते काही असलं तरी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 61 वर्ष झाली. या निमित्ताने लोकसत्तांनी महाराष्ट्राचं राजकारण असेल, समाजकारण असेल, संस्कृती असेल यांच्याबद्दल ही जी चर्चा घडवून आणण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्याबद्दल आपण सगळेच लोकसत्ताचे ऋणी राहूया. राजकारणाबद्दल बोलायचं म्हटलं तर सध्याचा काळ तसा धोक्याचा आहे. त्यातनं मी बोलणार आहे ते नेतृत्वाबद्दल, आणि त्यामुळे नेत्यांची, व्यक्तींची नावं घेणं, चर्चा त्यांची करणं हे अपरिहार्य आहे. ज्यांची नावं घेतली जाणार नाहीत ते स्वतः किंवा त्यांचे अनुयायी नाराज होणार, आणि जर नाव घेऊन कोणावर टीका केली तर आणखीन तोहमत. अशा या भानगडीमध्ये मी अडकलेलो असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रातून गेल्या काही वर्षांमध्ये जे नेतृत्व पुढे आलं त्याच्यातून महाराष्ट्राला आणि देशाला काय मिळालं, या नेत्यांची काय वैशिष्ट्ये राहिलेली आहेत याचा थोडासा आढावा या निमित्ताने घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अर्थात हे करण्यापूर्वी 2-3 आजूबाजूच्या गोष्टींपासून मी सुरुवात करतो आणि नंतर मग महाराष्ट्राच्या मराठी नेतृत्वाच्या एकूण कॉन्ट्रीब्युशन, त्यांचं योगदान काय, त्यांनी काय काम केलं वगैरेच्या चर्चेकडे आपण वळूया. पहिला मुद्दा असा असतो की मुळात नेत्यांची चर्चा का करायची. म्हणजे जे लोक सामाजिक प्रक्रियांचा आणि इतिहासाचा अभ्यास करतात त्यांच्यामध्ये या मुद्द्याबद्दल नेहमी मतभेद असतात. नेते महत्वाचे नसतात, सामाजिक प्रक्रिया महत्वाच्या असतात असं एक बाजू मानते. तर याच्या उलट दुसऱ्या बाजूला अशी भूमिका घेतली जाते की नेत्यांच्यामुळे, त्यांच्या कृतींच्यामुळे, त्यांच्या प्रोत्साहनाच्यामुळे इतिहासाला कलाटणी दिली जाते, भविष्याला एक नवीन दिशा दिली जाते आणि म्हणून नेते महत्वाचे असतात. मला असं वाटतं आजच्या या चर्चेच्या साठी तसं नाही, तर एकूणही या दोन भूमिकांच्या मध्ये आपण जर आपली भूमिका ठेवली आणि असा विचार केला की हो, सामाजिक प्रक्रिया महत्वाच्या असतातच, पण त्या सामाजिक प्रक्रियांना चालना देणं, दिशा देणं हे काम वेळोवेळी नेते करत असतात, आणि त्यामुळे आपल्या एकूण भोवतालच्या संदर्भात का होईना पण नेत्यांचं कर्तृत्व आणि नेत्यांचं काम किंवा त्यांचे विचार, त्यांची कामगिरी याची चर्चा ही महत्वाची ठरते. दुसरा मुद्दा असा आहे माझा प्रास्ताविक स्वरूपाचा की प्रत्येक समाजात आणि आपल्या अवतीभोवती आपल्या समाजामध्ये सुद्धा समाजसेवा करणारे, सामाजिक कार्य करणारे, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विचार मांडणारे अशा अनेक कर्तबगार व्यक्ती असतात. पण नेत्यांची आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा ती कर्तबगार स्त्री पुरुषांची यादी होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि ती काळजी घेण्यासाठी आपण मुळात हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्पर्धात्मक राजकारणामध्ये विशेषतः राजकीय संदर्भात नेतृत्व करून सत्ता आणि धोरण निर्मिती या दोन क्षेत्रांमध्ये जे लोक वावरतात, जे कर्तबगारी गाजवतात आणि काही एक सामाजिक हस्तक्षेप करून दाखवतात, त्यांना नेता असं मानून त्यांच्या कामगिरीची चर्चा करायला पाहिजे. आणि तिसरा शेवटचा प्रास्ताविक मुद्दा असा की बऱ्याच लोकांना याचं कुतूहल असतं, आजच्या चर्चेत काही या सगळ्या प्रश्नांमध्ये जाता येणार नाही, की नेते मुळात कुठून तयार होतात, एखादा माणूस नेता होतो तो कसा होतो. आता हा प्रश्न खरं तर सोडून द्यायला पाहिजे याचं कारण हल्लीच्या काळात काही ठिकाणी तरी निदान नेते तयार करण्याच्या शाळा सुद्धा असतात. पण ते जो लोक सोडून दिले, असे शाळेत शिकून नेतृत्व जे शिकतात ते लोक जर सोडून दिले तर आपल्याला काय दिसतं? आपल्याला असं दिसतं की संकटामधून, म्हणजे समाजावरती आलेल्या संकटातून काही लोक स्वतःकडे नेतृत्व घेतात. संघर्ष समाजामधले जे असतात त्यांच्यामध्ये वाटा घेऊन, भाग घेऊन काही लोक नेते होतात. अंतःप्रेरणेतून आणि आपल्या विवेकाला ओ देऊन काही लोक नेतृत्व करतात. काही निव्वळ सेवेतून नेतृत्वाकडे जातात. आणि हे सगळं करताना, हे हस्तक्षेप करत असताना, आजूबाजूच्या लोकांना प्रोत्साहित करत असताना स्वतः सुद्धा हे लोक एका मोठ्या प्रभावाचे आणि सत्तेचे धनी होतात. नेता हा शेवटी सत्तेच्या खेळामध्ये असतोच असतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
अर्थात 100 वर्षापूर्वी वेबर नावाच्या जर्मन समाजशास्त्रज्ञाने पॉलिटिक्स बाय प्रोफेशन आणि पॉलिटिक्स ॲज व्होकेशन असा एक प्रसिद्ध निबंध लिहिला होता. तो या निमित्ताने लक्षात ठेवायला हरकत नाही की काही लोकांच्या दृष्टीने नेतृत्व करणं आणि म्हणून राजकारण करणं हे जीवित कार्य असतं. त्या जीवित कार्यात त्यांच्या स्वार्थापेक्षा इतर बुद्धी, परमार्थाची बुद्धी ही जास्त सजग असते. बऱ्याच लोकांच्या बाबतीत मात्र प्रत्यक्षात राजकारण करणं, नेतृत्व करणं हा एक व्यवसायाचा भाग असतो, उपजीविकेचा भाग असतो. तो या अर्थाने की व्यवसाय करणारी व्यक्ती जसं व्यवसायामध्ये एक पद मिळालं की पुढचं पद, मग त्याच्यानंतर पुढचं पद असा विचार करत असते आणि पुढे पुढे आपल्या व्यवसायात वर जाण्याचा विचार करत असते, तसा विचार करणारे लोक हे राजकारणामध्ये नेहमीच जास्त असतात. त्यामुळे आपल्या भोवती नेहमीच जे नेते असतात त्या नेत्यांच्या गर्दीमध्ये पहिल्या प्रकारचे थोडे असणार, दुसऱ्या प्रकारचे बरेच असणार आणि काही थोडे लोक या दोन्हीचं मिश्रण असणार, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हा मुद्दा मी अशा करता सांगतोय की त्या निमित्ताने आपल्याला नेता एखादा कितीही आवडत असला तरी नेत्यांची आणि नेतृत्वाची चर्चा करताना त्यांच्याकडे थोडंसं अलिप्त कुतूहलाने पाहायला आपण जर शिकलो तर नेते काय करतात हे कळायला, नेते किती मोठे आहेत किंवा नाहीत हे कळायला आपल्याला मदत होऊ शकते. आता महाराष्ट्राकडे जाऊ. आपल्या महाराष्ट्रातल्या सारख्या लोकांना विशेष करून, पण सगळ्यांनाच नेहमीच आपल्याला इतिहासाच्या वारशावर गुजराण करायला आवडत असते. त्यामुळे मागे कधी काळी मराठी नेतृत्व कसं अव्वल होतं हे मी तुम्हाला सांगण्याची काही गरज नाहीये. एकेकाळी महाराष्ट्राला उज्ज्वल नेतृत्वाची मोठी परंपरा होती, हे खरंच आहे, आपण सर्वजण ते जाणतो. किंवा खरं तर असं म्हणता येईल की खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवरचं सार्वजनिक विश्व भारतामध्ये ज्या वेळेला साकारच होतं त्यावेळेला त्याच्या मागे प्रेरणा कुणाच्या होत्या असं आपण जर पाहायला लागलो तर त्याच्यात रानडे असतील, गोखले असतील आणि नंतर टिळक असतील, ही नावं अव्वल होती. स्वाभाविकच त्यांच्याकडे त्यावेळेच्या भारताच्या एकूण सार्वजनिक विश्वाचं आणि विशेष करून राजकारणाचं नेतृत्व आलेलं आपल्याला दिसतं. आता त्याला सुद्धा म्हणजे अगदी टिळकांच्या मृत्यूला सुद्धा 100 वर्षांचा काळ लोटला आणि त्यामुळे एका अर्थाने हे नेतृत्व हे इतिहास जमा झालेलं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इतिहासावर गुजराण करताना इतिहासापासून शिकावं जरूर, पण त्या इतिहासात अडकून पडू नये म्हणून त्या 100 वर्षांच्या पुढे येण्याची गरज आहे असं मला वाटतं. काय झालं गेल्या 100 वर्षांमध्ये? अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं तर टिळकांच्या पश्चात त्यांचे जे अनुयायी होते त्यांना गांधी समजले नाहीत आणि त्यामुळे गांधींच्या झंझावातात हे टिळकांचे अनुयायी मागे पडले. स्वाभाविकच महाराष्ट्राकडे असलेला हा जो अव्वलपणा होता, हे जे नेतृत्व होतं ते एका अर्थाने मागे पडलं. उरल्या त्या फक्त रानडे, गोखले किंवा टिळक यांच्या आठवणी. पण नाही म्हटलं तरी गेल्या 100 वर्षांमध्ये आणि खास करून गेल्या 50-60 वर्षांमध्ये लोकशाही राजकारण व्यापक झाल्यानंतर अनेक नेत्यांचं नेतृत्व हे फुललं, फोफावलं आणि म्हणून त्यांनी आपल्याला काय दिलं, त्यांनी देशाला काही दिलं का आणि त्याच्यापासून घेण्यासारखं काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. टिळकांच्या नंतरच्या 100 वर्षाचे साधारणपणे 3 टप्पे सोयीसाठी मानता येतील. एक टिळकांपासूनचा स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा म्हणजे 1920 ते 50 पर्यंतचा. दुसरा 50च्या दशकापासून साधारण 80 पर्यंतचा, मागे पुढे थोडंफार. 50चं दशक अशा करता त्याचा संदर्भ पुढे येणारच आहे की केवळ महाराष्ट्राच्या स्थापनेची चळवळ या काळात मोठी झाली असं नाही, तर या काळाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ज्याला आपण लोकशाही प्रक्रिया म्हणतो ती पुरेशा पद्धतीने व्यापक झाली. तिथपासून हा टप्पा जो सुरू झाला त्याच्यातून महाराष्ट्राच्या राजकारणाची बरीच वैशिष्ट्ये जी आहेत त्यांची पायाभरणी झाली. हा टप्पा साधारणपणे 80च्या आसपास, कोणी तो 78 पर्यंत थांबवेल, कदाचित 80 नंतर काही काळ तो पुढे नेता येईल, इथपर्यंत तो संपला. म्हणजे असं झालं की 80 पासून महाराष्ट्राचं राजकारण बदलायला एका अर्थाने सुरुवात झाली. आणि मग तिसरा टप्पा 1980 पासून साधारण आतापर्यंतचा, सुमारे 35 वर्षांचा. आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये बोलत असताना
हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जे आज उदयोन्मुख आहेत, ज्यांचं कर्तृत्व अजून एका निम्म्या टप्प्याच्या पुढे फारसं पोचलेलं नाही, जे कदाचित पुढे मोठे ठरतील सुद्धा, त्यांच्याबद्दल बोलणं काही बरोबर होणार नाही. आणि या मर्यादेमध्ये म्हणजे भविष्याच्या क्षितिजावरती पुढे जे मोठे होतील किंवा होणार नाहीत त्यांना बाजूला ठेवून आपल्याला हा आढावा घ्यायला लागेल. पहिला कालखंड जो आहे त्याच्यातला 1920 ते 50चा कालखंड, त्याच्याबद्दल जर आपण थोडक्यात बोलायचं असं ठरवलं तर आपल्याला असं दिसतं की एका अर्थाने या काळात डॉक्टर आंबेडकरांच्या ऐतिहासिक नेतृत्वाच्या झोतात इतर नेते इतिहासाच्या टप्प्यात जर आपण विचार केला तर झाकळून जातात. या काळात अर्थातच आंबेडकरांच्या खेरीज नेते नव्हते असं नाही, अनेक नेते होते महाराष्ट्रात. विशेषतः केशवराव जेधे, कॉम्रेड डांगेंचं नेतृत्व याच काळात उदयाला येत होतं, यांच्यासारखे नेते होते. आणि गंमत म्हणजे एका अर्थाने हे नेते जरी वेगवेगळ्या राजकारणांचा पाठपुरावा करत असले तरी एका बाबतीत यांच्यामध्ये एक सूत्र आहे. त्यांची राजकारण वेगळी होती, पण सामाजिक न्याय असं नंतरच्या काळात ज्याला म्हटलं गेलं, बहुजनवाद असं नंतरच्या काळात ज्याला म्हटलं गेलं, त्या प्रश्नांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हे सगळे जोडले गेलेले होते. त्यामुळे एकीकडे स्वातंत्र्य चळवळीमध्ये ते भाग घेत होते, पण दुसरीकडे ही कामगिरी सुद्धा त्यांची आपल्याला लक्षात ठेवावी लागते. पण मी मगाशी म्हटलं तसं अगदी 1935च्या कायद्यानंतर सुद्धा पूर्णपणे लोकशाही प्रक्रिया ही काही उदयाला आलेली नव्हती. ती खरी उदयाला आली 50 नंतर, 45 नंतर, 50 नंतर, स्वातंत्र्यानंतर. ह्या काळात काय झालं हे पाहणं माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. याचं कारण लोकशाही ही नेतृत्वाला सतत नेहमी बाहेर यायला, पुढे यायला प्रेरणा देत असते. हा जो पहिला टप्पा आहे त्याच्यानंतरचा म्हणजे 1950 ते 80 हा टप्पा, तो खास करून काँग्रेसच्या नेत्यांचा टप्पा म्हणता येईल. त्याच्यावर अर्थातच सर्वाधिक सावली ही यशवंतराव चव्हाणांची. पण मगाशी मी म्हटलं तसंच याही काळात इतर नेते नव्हते असं नाही. ज्या वेळेला चव्हाणांचं नेतृत्व उदयाला आलं तोपर्यंत आणि त्या वेळेला त्यानंतरही जॉर्ज फर्नांडिस असतील, एस.एम. जोशी असतील, यांच्यासारखे समाजवादी नेते, आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणारे दादासाहेब गायकवाडांसारखे नेते किंवा शेकापचे अनेक नेते, पण ज्यांचा खास उल्लेख करायला पाहिजे ते म्हणजे एन डी पाटील यांच्यासारखे ग्रामीण आधारांच्या पण डाव्या विचारांच्या मुशीमध्ये घडलेले नेते, असे अनेक नेते या काळामध्ये वाट चालत होते. आणि तरीही यशवंतरावांचं नेतृत्व या सगळ्यांच्या वरती पुरून उरत होतं, हे या काळाचं वैशिष्ट्य आहे. इथून पुढचा जो काळ सुरू होतो, शेवटचा मी म्हटलं तो आत्ताचा काळ, पण जो मी 78 साली किंवा 80 साली सुरू झाला असं म्हणालो, त्या काळावर आणि त्याच्या थोड्याशा आधीच्या टप्प्यावर सुद्धा छाप राहिली ती शरद पवारांची. पण आपण असं जेव्हा म्हणतो की शरद पवारांची छाप राहिली, तेव्हा हेही लक्षात ठेवलं पाहिजे की एकीकडे बाळ ठाकरे आणि दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांचं स्वतंत्र अस्तित्व पवार पुसू शकले नाहीत आणि त्या अर्थाने त्यांची स्वतंत्र राजकारण या काळामध्ये सुद्धा चालू राहिली, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एकूणही या सगळ्या काळात म्हणजे 1950 ते 78 असेल, 80 असेल किंवा 80 नंतरचा काळ असेल, असे अनेक नेते होते की जे दोन कालखंडांच्या सीमेवरती वावरले. स्वतः पवार हे त्याचं उदाहरण आहेच, ठाकरे हे त्याचं उदाहरण आहे. ठाकरेंचं नेतृत्व हे दुसऱ्या टप्प्यावर उदयाला आलं, पण तिसऱ्या टप्प्यावरच्या एका कालखंडाचे ते नायक ठरले. असंच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या सीमेवर उदयाला आलेलं नेतृत्व म्हणजे शरद जोशी. कम्युनिस्ट किंवा समाजवादी यांच्या चौकटीमध्ये ज्या प्रकारच्या संघर्षाचं राजकारण व्हायचं, त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या संघर्षाच्या राजकारणाला शरद जोशींनी 70च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये चालना दिली आणि केवळ राज्याला नाही तर सगळ्या देशाला दखल घ्यायला लावली. या नावांमध्ये आणखीन ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आणि स्मरणाप्रमाणे आणखीन भर घालता येईल. कोणी याच्यामध्ये वसंतराव नाईकांचं नाव आवर्जून घालेल, कोणी कदाचित अलीकडच्या काळातलं बोलायचं झालं तर विलासराव देशमुखांचं नाव टाकेल. पण ही नावं कमी महत्वाची आहेत. याच्यातला मुद्दा जो आहे तो असा की प्रत्येक टप्प्यामध्ये
कोणाची छाप त्या काळावरती राहिली. एक पेज सांगून पुढे जाऊया. तो असा की मुख्यतः फक्त आपल्याच संघटनेशी आणि त्याच्या सभासदांशी अंतर्गत संवाद साधणारे, पण देशाच्या राजकारणाला कधीतरी वळण देणारे बाळासाहेब देवरस यांचं काय करायचं हा पेच आहे. पण मी म्हटलं तसं ते थेट स्पर्धेच्या राजकारणामध्ये नसल्यामुळे आत्ताच्या टप्प्यावरती मी त्यांना या चर्चेतून बाजूला ठेवणार आहे. आता हे जे गेल्या 50-60 वर्षामध्ये नेते पुढे आले, ज्यांचा बोलबाला झाला, अशा मराठी नेतृत्वाचा आपण जर विचार करायला लागलो तर त्यांची नावं बाजूला ठेवून आपल्याला 3-4 वैशिष्ट्ये एकूण या मराठी नेतृत्वाची दाखवता येतात. पहिली गोष्ट ठळकपणे नजरेत भरणारी म्हणजे 20व्या शतकाच्या मध्यापासून ज्यांना ज्यांना म्हणून नावाजता येईल, मोठं म्हणता येईल, अशा नेत्यांमध्ये मुख्यतः मराठा समाजातील नेत्यांचा उल्लेख करावा लागतो, त्यांचा समावेश होतो. एका अर्थाने मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला त्या केशवराव जेधेंच्या काँग्रेस प्रवेशानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा एकूण उच्च जातीय चेहरा बदलला. पण तो उच्च जातीय चेहरा जेव्हा बदलला तेव्हाच ही दुसरी प्रक्रिया घडून आली, ती म्हणजे तिथून पुढच्या काळात बिगर मराठा समाजातून उदयाला येणाऱ्या नेत्यांचं प्रमाण आणि ते राज्य पातळीवरती गाजण्याचं प्रमाण, त्यांचा ठसा उमटण्याची प्रक्रिया ही प्रभावी राहिली नाही. आता याच्यामागे कारणं बरीच आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकसंख्येमध्ये मराठा समाजाचं असणारं स्थान, मराठा समाजाच्या राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक उतरणीमध्ये असणारं स्थान, सामाजिक पुढारपण घेण्याचा ऐतिहासिक वारसा, शेतीवरचं नियंत्रण आणि त्यामुळे शेतीमधून जी आर्थिक संसाधनं येतात ती वापरून आपलं राजकारण समृद्ध करण्याची परंपरा, अशी अनेक कारणं सांगता येतील. पण त्यातून झालं ते मात्र हे की महाराष्ट्राचं राजकारण आणि त्यातून पुढे येणारे नेते यांचं आणि मराठा जातीचं एक समीकरण तयार झालं. मराठी नेतृत्वाच्या सामाजिक चेहऱ्याची दुसरी ठळक नजरेत भरणारी बाजू म्हणजे ज्याला ढोबळ अर्थाने पश्चिम महाराष्ट्र असं म्हणतात, त्या भागाशी असलेले नेतृत्वाचे घट्ट संबंध. मराठवाडा किंवा विदर्भ या भागांमधून मोठे नेते उभे राहण्यात काय अडचणी आल्या हा स्वतंत्र विषय. काही लोक त्याचं उत्तर पश्चिम महाराष्ट्राचं कारस्थान असं देतील, काही लोक त्या भागांच्या आर्थिक मागासलेपणामध्ये त्याचं कारण शोधतील. कदाचित त्या दोन्ही विभागांच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या राजकीय इतिहासामध्ये सुद्धा आणि त्यांचा जो राजकीय स्वभाव स्वातंत्र्यपूर्व काळात होता त्याच्याशी सुद्धा याचा संबंध जोडता येईल. पण पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं नेतृत्व यांची अशी सांधेजोड मात्र झालेली दिसते. तिसरी डोळ्यात भरणारी गोष्ट कुठली तर ती म्हणजे ग्रामीण भागातून उदयाला येऊन शहरी भागाशी सज्जड संबंध ठेवणारे नेते राज्यामध्ये जास्त प्रभावी ठरलेले दिसतात. नेते ग्रामीण भागातून उदयाला आले यात विशेष नाहीये. लोकशाहीमध्ये ग्रामीण भागातून नेतृत्व पुढे येणं हे अघटित तर नाहीच, उलट स्वाभाविक आहे. पण असं नेतृत्व ज्या ज्या वेळेला अनेक राज्यांमध्ये आलेलं आहे तेव्हा शहरी भाग, शहरांचे हितसंबंध, शहरांचे प्रश्न यांच्याशी स्वतःला त्यांना जोडून घेता आलेलं आहेच असं नाही. आणि म्हणून बरेच वेळेला शहरी नेतृत्व आणि ग्रामीण नेतृत्व असं विभाजन शिल्लक राहतं. महाराष्ट्रामध्ये तसं कमी प्रमाणात झालं, हे महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं एक वैशिष्ट्य आहे. त्याची चर्चा मी पुढे आणखीन थोडी करणार आहे. पण माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातून आलेल्या निदान काही नेत्यांना तरी सहजगत्या शहरी प्रश्न आणि शहरी स्वभाव यांच्याशी जोडून घेता आलं, हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे. आता ही जी तिन्ही वैशिष्ट्ये मी सांगितली त्यांच्या संदर्भात ठाकरे, आणि मी जेव्हा ठाकरेंबद्दल बोलतोय तेव्हा बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचे संस्थापक थोरले ठाकरे यांच्याबद्दल बोलतोय, हे त्यांचा एक अपवाद म्हणून दाखवता येईल. ते बिगर मराठा समाजातून आले, त्यांचा आधार मुख्यतः आणि दीर्घकाळ शहरी राहिला. मुंबई, ठाणं हा त्यांचा बालेकिल्ला, तिथला मराठी समाज त्यांचा लाडका आणि ते त्या समाजाचे लाडके, विशेषतः त्या समाजातल्या
मध्यम ते कनिष्ठ मध्यम वर्गाचे खास लाडके. त्यांचा ग्रामीण भागाशी संबंध खूप उशिरा आला आणि जो आला तो सुद्धा जास्त करून ज्याला थिएट्रिकल म्हणजे रंगमंचीय स्वरूपाचा म्हणता येईल असा संबंध आला. दुसरा अपवाद शरद जोशींचा. ते राज्यातल्या राजकीय दृष्ट्या बाजूला सारलेल्या ब्राह्मण समाजातले, त्यात नुसते शहरी नाहीत तर चक्क आंतरराष्ट्रीय वगैरे पातळीवर नोकरी केलेले. शिवाय त्यांच्या मागे ठाकरे यांच्याप्रमाणे भाषा किंवा धर्म यांच्या आधारे आवाहन करण्याचं भावनिक राजकारण नव्हतं. आणि तरीही एखाद्या वादळाप्रमाणे त्यांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश केला आणि ग्रामीण भागातून आलेल्या राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडलं. मात्र शहरी आणि शेती संबंध किंवा शेती अर्थव्यवस्था आणि शहरी अर्थव्यवस्था यांच्या संबंधांच्या पेचापर्यंत शरद जोशींचं राजकारण पोचलं का, हा प्रश्न शिल्लक राहतो. ठाकरे आणि जोशी हे अगदी भिन्न जातकुळीचं राजकारण करणारे नेते. पण आता आपण जी उदाहरणं पाहिली त्याप्रमाणे असं दिसतं की त्यांना जरी मर्यादित यश मिळालं असलं, शरद जोशी तर पुढे पक्षीय राजकारणात चितपट झाले आणि ठाकरे टिकले, मोठे झाले, पण ते वेगळ्या राजकीय संदर्भात मोठे झाले. पण तरी त्यांच्या उदाहरणावरून जे दिसतं ते असं की एका ठराविक पद्धतीचं जात आणि आर्थिक हितसंबंधांचं राजकारण एवढाच काही नेतृत्व उभं करण्यासाठीचा एकमेव राजमार्ग नसतो, हा त्याचा अर्थ झाला. पुन्हा मगाशी मी ज्याचा संदर्भ दिला त्या वेबरकडे परत गेलं तर कदाचित त्याचं उत्तर मिळतं की साचेबंद पद्धतीचं राजकारण जेव्हा होतं ते जेव्हा नियमित बनून जातं तेव्हा त्याला कंटाळलेला समाज अचानक अनियमित आणि नाट्यपूर्ण अशा राजकारणाला आणि नेत्यांना उचलून धरतो असं वेबरला वाटत होतं. नेमका त्याचाच फायदा ठाकरे किंवा शरद जोशींना मिळाला असेल का, असा प्रश्न त्या निमित्ताने आपण विचारू शकतो. वेबरनी सांगितलेल्या या रुटीन राजकारणाबद्दलच आपण बोलत असल्यामुळे आणखीन एका गमतीचा आणि महत्वाच्या मुद्द्याचा विचार करायला पाहिजे. तो असा की नियमित किंवा रुटीन धाटणीचं राजकारण करताना वेगळं नेतृत्व उभं करण्याचा आणखीन एक दमदार प्रयत्न महाराष्ट्रात झाला. तो पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेरून आणि मराठा जाती समूहाच्या सुद्धा बाहेरून, तो म्हणजे गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या राजकारणावर 90च्या दशकात मुसंडी मारली. अर्थात हे खरंय की ते करत असताना त्यांना एका वर्धिष्णू पक्षाची साथ मिळाली, एका चतुर महत्वाकांक्षी साथीदाराचा पाठिंबा मिळाला. एका अर्थाने त्यांचं नेतृत्व हे एका व्यापक आणि प्रस्तावित चौकटीचा भाग होतं. 70च्या दशकापासून संघ आणि भारतीय जनता पक्ष नंतरचा आधीचा जनसंघ यांच्यात होणारे बदल आणि प्रमोद महाजन यांच्या राष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात असलेला आराखडा याच्यामुळे मुंडे यांच्या नेतृत्वाला भक्कम आधार सुद्धा मिळाला. यातून त्यांचं नेतृत्व राज्याच्या प्रस्थापित चौकटीच्या बाहेरचं असून सुद्धा उभं राहिलं आणि ते कसं उभं राहिलं याचं स्पष्टीकरण या त्यांच्या इतिहासातून आपल्याला मिळू शकतं. शिवाय प्रमोद महाजन यांच्या साथीमुळे मुंडे यांची आणखीन एक सोय झाली आणि ते भाजपाचे असल्यामुळे ती सोय आणखीन सोयीची झाली. ती अशी की त्यांना ग्रामीण आणि शहरी यांची सांगड घालण्याची कसरत करावी लागली नाही. शहरी हितसंबंधांचा प्रश्न महाजनांनी सांभाळला. ग्रामीण मुळं आणि शहरांशी सांधेजोड हा मुद्दा निघालाच आहे म्हणून पुढे जायच्या आधी आणखीन एक छोटा उल्लेख करायला हवा. तो म्हणजे मराठवाड्यातूनच आलेले विलासराव देशमुख यांनी सुद्धा ग्रामीण आणि शहरी हितसंबंधांचा गुंता नेमका ओळखला होता. अर्थात या गुंत्यात अडकून न पडता त्याच्यावर मात करण्याचं शरद पवारांचं कौशल्य अजूनपर्यंत तरी दुसऱ्या कोणी नेत्यांनी दाखवलेलं नाही. मुंडे यांच्या नेतृत्व उदयामुळे आणखीन एक परिणाम झाला, तो आज आपण विसरतो. तो असा की ओबीसींचं ओबीसी म्हणून त्यांच्या ओबीसी म्हणून असलेल्या मागण्यांच्या आधारे नेतृत्व करू पाहणाऱ्या भुजबळांच्या नेतृत्वाला त्या काळात लगाम लागला. अन्यथा तुम्हाला अनेकांना आठवत असेल की 1990च्या आसपास महाराष्ट्रात ओबीसींचं वेगळं राजकारण सुरू करण्याचे जोरदार प्रयत्न भुजबळांनी सुरू केले होते. महाराष्ट्रातल्या नेतृत्वावर जशी जात, प्रदेश आणि ग्रामीण शहरी तणाव या घटकांची सावली दिसते
तशा आणखीन एका चौथ्या घटकाचा उल्लेख करायला पाहिजे. हा घटक महाराष्ट्रातला एकट्याचा नाहीये, तो देशभर सगळीकडे आपल्याला दिसतो. तो म्हणजे नेतृत्वाच्या पातळीवर स्त्रियांना नसलेलं स्थान. अर्थात मुळातच राजकारणात स्त्रियांना मोकळा व्हावा तसा कमीच, पण नेतृत्वावर तर जणू काही त्यांचा काहीच अधिकार नाही अशी स्थिती सगळीकडे दिसते. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. आणि तरी सुद्धा मार्क्सवादी चळवळीतून आलेल्या गोदावरी परुळेकर असतील किंवा अहिल्याताई रांगणेकर असतील यांनी आपलं स्वतःचं स्थान एका काळी निर्माण केलं. 70च्या दशकात महागाई विरोधी आंदोलनामधून अहिल्याताई रांगणेकरांच्या बरोबरच मृणाल गोरे याही चळवळीच्या राजकारणातून थेट विधिमंडळाच्या व्यासपीठापर्यंत गाजल्या. त्यांच्या नंतरच्या काळात शालिनीताईंनी हा प्रयत्न केला. शालिनीताई पाटलांनी त्यांनी काँग्रेसमध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या मागे ना पक्ष होताना गोरे किंवा रांगणेकर यांच्याप्रमाणे आंदोलनांचं पाठबळ, आणि त्यामुळे त्या लवकर मागे पडल्या. पक्षबाह्य आणि केवळ चळवळीवर आधारलेलं राजकारण दीर्घकाळ करत राहून देश पातळीवर आपल्या मुद्द्यांची दखल घ्यायला भाग पाडणारं नेतृत्व म्हणून मेधा पाटकरांचा उल्लेख करायला पाहिजे. त्या केवळ स्त्री नेत्या आहेत म्हणून नाही, तर धोपट वाटेपेक्षा वेगळ्या रस्त्याने गेलेल्या नेत्या म्हणून सुद्धा मेधा पाटकरांचा उल्लेख करता येईल. अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम समाजात अनुयायी मिळवण्याच्या आणि आपल्या मुद्द्यांना पाठबळ मिळवण्याच्या बाबतीत त्या मागे राहिल्या. अर्थात त्याला त्यांची स्वतःची जबाबदारी किती आणि राजकारणाची चौकट अशा वेगळ्या राजकारणाला किंवा पर्यायांच्या राजकारणाला अनुकूल नसते हे कारण किती, हेही आपण तारतम्य ठेवलं पाहिजे. पण असे मोजके स्त्री नेत्यांचे अपवाद जर सोडले तर नेतृत्वाची सगळी एकूण चौकट महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुरुष प्रधान राहिलेली आपल्याला दिसते. आता ही झाली काही वैशिष्ट्ये. खरा प्रश्न येतो तो असा की एकूण नेतृत्वाला कोणत्या मुसपट्ट्या लावायच्या. प्रत्येकाची आपली स्वतःची आवड असते, प्रत्येकाचा एक वैचारिक किंवा पक्षीय झुकाव असतो. त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जर नेतृत्वाची तपासणी करायची झाली तर ती कशी करायची. विशेष करून लोकशाहीमध्ये हा मुद्दा महत्वाचा आहे. याचं कारण जनतेला कुठे न्यायचं किंवा कुठे जाऊ द्यायचं नाही हे ठरवण्यावर नेत्यांचा खूप प्रभाव पडत असतो. नेते हे लोकशाहीची प्रक्रिया मजबूत करू शकतात किंवा लोकशाहीमध्ये वावरून ते पोखरून काढू शकतात. आणि त्यामुळे मोठे नेते कोण, नेत्यांनी काय केलं किंवा काय केलं नाही याची चर्चा करताना काही कळीच्या अशा कसोट्या लावायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि त्यामुळे पुढचा काही भाग मी त्या कसोट्यांच्या संदर्भात महाराष्ट्राची चर्चा करणार आहे. कसे ओळखायचे नेते किंवा नेते मोठे आहेत का नाही हे कसं ठरवायचं. मला असं वाटतं की पहिली अर्थातच नेत्यांची विचारसृष्टी ही एक कसोटी असली पाहिजे. अर्थात मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे फक्त विचार मांडणारी व्यक्ती ही नेता म्हणून गणली जाणं अवघड आहे. पण उलट नुसतीच निवडणूक जिंकून देणारी किंवा पक्ष चालवणारी व्यक्ती ही सुद्धा नेता ठरत नाही. कारण असे नेते हे सत्ता नावाचं एक यंत्र जे असतं त्याचे चालक असतात, किंवा अमेरिकेच्या संदर्भात ज्याला मशीन पॉलिटिक्स म्हणतात त्याचे ते चालक असतात. आपण शोधतोय ते काय शोधतोय तर अनुयायांना आणि इतर लोकांना आकृष्ट करायचं, त्यांना कृती करायला उद्युक्त करायचं, त्याच्यासाठी काहीतरी एक हेतू निर्माण करायचा. हे जर सगळं करायचं असेल तर सत्तेच्या आकर्षणाखेरीज विचारांची शिदोरी ही लागतेच. नेत्यांनी दिलेली मूल्य ही लोकशाहीच्या राजकीय संस्कृतीशी किती जुळतात किंवा त्याच्यापासून किती दूर पळतात हा खरा मुद्दा असतो. याचं कारण असं की नेते विचार देतात तेव्हा ते कोणता विचार देतात याचं मूल्यमापन करणं हे आवश्यक आहे. अगदी टोकाचं उदाहरण देऊन जर सांगायचं झालं तर हिटलरने सुद्धा एक विचार दिलाच होता. आणि त्यामुळे तो विचार, नेता जो विचार देतो तो विचार लोकशाहीशी किती विसंगत आहे, लोकशाहीच्या तो विरोधात जातो का, विरोधात जात नसला तरी त्याच्यातून लोकशाहीची मोडतोड होऊ शकते का, लोकशाही सशक्त होऊ शकते, हे प्रश्न अनुयायी विचारत नसतील, आजूबाजूचे प्रेक्षक विचारत नसतील, पण नेतृत्वाचं मूल्यमापन करताना आपल्याला ते विचारावेच लागतील.
वेगळ्या भाषेत जर सांगायचं झालं, सूत्रबद्ध स्वरूपाप्रमाणे जर सांगायचं झालं, तर ढोबळ वर्गवारी मी अशी करीन की जे नेते सार्वजनिक विवेक घडवतात ते श्रेष्ठ, थोर. जे तो विवेक सांभाळतात ते ठीकठाक. जे त्या सार्वजनिक विवेकाला तडे जाणारं राजकारण करतात ते मात्र या कसोटीत मागे पडतील. ते नेते म्हणून भलेही लोकप्रिय असले तरी राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणाला त्यांचं योगदान जे असेल ते नकारात्मक असेल असं म्हणावं लागेल. दुसरी कसोटी असते ती म्हणजे लागाबांध्यांचं आणि कार्यकर्त्यांचं जाळं. नेटवर्क्स असं याला म्हटलं जातं. अशी नेटवर्क्स, कार्यकर्त्यांच्या यंत्रणा नेत्याला किती उभ्या करता आल्या याच्यावरती नेतृत्व किती व्यापक आहे हे ठरतं. या यंत्रणा टिकाऊ असाव्या लागतात. कित्येक वेळेला असं होतं की नेता अपयशी ठरला की अनुयायी पळून जातात. असं जर झालं तर त्याचा अर्थ असा होईल की या यंत्रणा कामचलाऊ होत्या. उदाहरण जर घ्यायचं झालं तर 2 उदाहरणं आपल्याला घेता येतील. एक म्हणजे शिवसेनेने अनेक चढउतार पाहिले, पण 70च्या दशकामध्ये विशेषतः आणीबाणीच्या आसपास जेव्हा शिवसेनेला उतरती कळा लागलेली होती, तिची काही प्रमाणात पिछेहाट झालेली होती, तेव्हा सुद्धा मुंबईमध्ये शिवसेना टिकून राहिली. याचं कारण ठाकरे यांचे एकनिष्ठ असलेले अनुयायी आणि कार्यकर्ते त्या काळामध्ये टिकून राहिले. असंच दुसरं उदाहरण म्हणून पवारांचं उदाहरण आपल्याला पाहता येईल आणि ते जास्त प्रसिद्ध आहे याचं कारण त्याच्याबद्दल जास्त बोललं जातं. पवार विरोधी पक्षात असताना सुद्धा राज्यभर त्यांचे कार्यकर्ते कमी अधिक प्रमाणात टिकून राहिले वेळोवेळी, म्हणून त्यांचं नेतृत्व आज राज्यामध्ये ठाण मांडून बसलंय असं आपल्याला दिसतं. नेते आणि कार्यकर्ते यांचे संबंध जे असतात ते मोठे गुंतागुंतीचे असतात. विचारांचं आकर्षण असतं, व्यक्तिगत निष्ठा असते, पण त्याच्याखेरीज शेवटी मुद्दा हा येतो की नेते आपल्याला काय देणार किंवा देऊ शकणार. त्यामुळे काही वेळेला नेत्यांचे आणि अनुयायांचे संबंध हे आश्रयदाता आणि आश्रित, ज्याला इंग्रजीमध्ये पेट्रन क्लायंट रिलेशन म्हणतात, तसे असतात. काही वेळेला ते निव्वळ देवाणघेवाणीचे म्हणजे ट्रान्झॅक्शनल स्वरूपाचे असतात. पण ते कसेही असले तरी नेत्याच्या न्यायबुद्धीवर अनुयायांचा विश्वास असावा लागतो. आता हा शब्द खूप मोठा झाला, न्यायबुद्धी. त्याचा सोपा अर्थ असा की आपल्याला योग्य ते लाभ नेता मिळवून देईल याची अनुयायांना खात्री असावी लागते. आता ह्याच्यात एक भानगड होते. ती भानगड अशी की जर नेत्याच्या कुटुंबातलेच इतर सभासद राजकारणात पडायला लागले तर कुणाच्या बाजूला नेता झुकणार? पवार आणि ठाकरे दोघांनी याचा अनुभव घेतलेला आहे. एका अर्थाने आपल्याला असं म्हणता येईल की स्वतःच्या हयातीत स्वतःच्या कुटुंबातले इतर लोक जेव्हा राजकारणात वर यायचा प्रयत्न करायला लागतात तेव्हा नेता जर त्यांच्यासाठी पॅराशूट बनले तर अनुयायांचा नेत्यांवरचा जरा विश्वास कमी होतो. आणि ही केवळ महाराष्ट्रातली नाही तर भारतात तुम्ही कुठलाही नेता पहा, ज्यांच्या कुटुंबामधले महत्वाकांक्षी सभासद राजकारणात आले त्या सगळ्यांना ही भानगड सामोरं जावं लागलेलं आहे. आणि ती जर निस्तरता आली असती तर अनेक नेते त्यांचं मोठेपण टिकवू शकले असते किंवा वाढवू शकले असते. हे दक्षिणेमध्ये तामिळनाडू द्रमुकच्या करुणानिधी कुटुंबापासून तो उत्तरेत पंजाबच्या बादल कुटुंबापर्यंत तुम्हाला सगळीकडे दिसेल. महाराष्ट्र त्याला अपवाद असण्याचं काही कारण नाही. तिसरं वैशिष्ट्य जे असावं लागतं नेत्यांमध्ये ते म्हणजे जनसंवादाचं कौशल्य, लोकांशी बोलण्याचं कौशल्य. आणि ते बोलणं अनेक प्रकारचं असतं. म्हणजे त्यांच्याशी समूहांशी संवाद साधण्याचं कौशल्य असावं लागतं. तसं अनुयायांशी कार्यकर्त्यांशी सुद्धा संवाद साधण्याचं कौशल्य असावं लागतं. राजकारणात अर्थातच जास्त गाजलं जातं ते म्हणजे भाषणाचं किंवा समूहांशी संवाद साधण्याचं कौशल्य. ते इतकं की अनेक वेळेला निवडणुकीच्या वेळेला तर फक्त चांगली भाषणं करू शकणाऱ्यांनाच बोलवलं जातं प्रचाराला, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मागे संयुक्त महाराष्ट्राची जेव्हा चळवळ झाली तेव्हा सुद्धा अनेक नेते हे त्यांच्या भाषणाच्या कौशल्यामुळे मुलूक मैदान तोफा म्हणून गाजले. ते सगळे पुढे नेते राहिलेच असं नाही, पण तरी सुद्धा नेतृत्वाच्या संदर्भात भाषण कौशल्याचं महत्व अजिबात नाकारता येणार नाही.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मी ज्यांना मुलूक मैदान तोफा असं म्हटलं, त्या तोफा धडाडत होत्या तेव्हा चव्हाण उभे राहिले. त्यांच्या तुलनेने चव्हाण हे काही फार मोठे भाषण कौशल्य असलेले नेते होतेच असं म्हणता येणार नाही, पण तरी सुद्धा आपल्या संवाद कौशल्याने आणि नंतर इतर कौशल्यांनी चव्हाणांनी एक किमान कौशल्य हे आहे ते सांभाळून आपलं नेतृत्व उभं केलं. तेव्हा कसलेला वक्ता नसला पण अन्य संवादांचं कौशल्य त्याच्यामध्ये असलं तर तो नेता पुढे मोठा उभा राहू शकतो, ठरू शकतो. हा धडा आपल्याला त्याच्यातनं दिसतो. एका अर्थाने पवार हे काही मोठे वक्ते म्हणता येणार नाही, पण आपल्या राजकीय गुरूंप्रमाणे त्यांनी सुद्धा जनसंवादाचं किमान सामर्थ्य बाळगलं, पण त्याच वेळेला इतर संवादांचं कौशल्य देखील डेव्हलप केलं, विकसित केलं, आणि त्यामुळे त्यांचं नेतृत्व हे मोठं व्हायला या भाषण कौशल्याची अडचण झाली नाही. पण हे सगळं बाजूला ठेवा. ज्याला निव्वळ भाषणाचं कौशल्य म्हणता येईल असं आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ज्यांनी गाजवलं आणि त्यातून स्वतःचं स्थान निर्माण केलं असे नेते म्हणून बाळासाहेब ठाकरे हे ओळखता येतील. इतकं की ज्याला इंग्रजीमध्ये डिमॅगॉगी म्हणजे भाषणबाजी असं म्हणतात, ती त्यांच्या नेतृत्वाची मुख्य जातकुळी ठरली. मुंबईच्या बाहेर जेव्हा ठाकरे आपलं राजकारण घेऊन, शिवसेनेचं राजकारण घेऊन गेले, तेव्हा पहिली दाद जर मिळाली असेल कशाला तर ती त्यांच्या भाषणात, मग त्यांच्या विचारांना, आणि नंतर पक्षाला जी काही दाद मिळायची ती मिळाली. तात्पर्य हे की भाषण हे मुख्य. जेव्हा मुंबईच्या बाहेर ठाकरे गेले आणि त्यांच्या भाषण कौशल्याच्या आधारे महाराष्ट्र ते आता पादाक्रांत करणार का काय असं वातावरण त्यांनी निर्माण केलं, त्यावेळेला म्हणजे जवळपास 25 वर्षांपूर्वी मी एक लेख लिहिला होता. त्याच्यात त्यांच्या या भाषण कौशल्याच्या वैशिष्ट्याचा मोहिनी विद्येचा प्रयोग असा उल्लेख केला होता. अशी मोहिनी विद्या जनतेवरती मोहिनी घालते, पण त्यातून पक्ष नंतर किती वाढू शकतो हा मात्र प्रश्न मोठा जटिल आहे. निवडणुकीच्या वेळेला अशी मोहिनी विद्या कामी येते. नेते मोठे होतात, पक्ष निवडून येतात, पण पक्ष टिकवण्यासाठी मोहिनी विद्या किंवा भाषणबाजी एका मर्यादेच्या पलीकडे उपयोगी येतेच असं नाही. चौथं नेतृत्वाचं वैशिष्ट्य जे असावं लागतं असतं, ज्याची चर्चा अनेक वेळेला या भाषणाच्या कौशल्यामुळे केली जात नाही, ते म्हणजे सार्वजनिक धोरणांमध्ये आणि प्रशासन करण्यामध्ये असणारं कौशल्य. शेवटी नेत्यांना धोरणं ठरवावी लागतात, ती धोरणं अंमलात आणावी लागतात. ती नुसती लोकांच्या गळी उतरवून चालत नाही, ती प्रशासनाच्या गळी उतरवावी लागतात, आणि आपल्या धोरणांच्या आधारे सार्वजनिक हित आपण कसं साधतो हे दाखवून द्यावं लागतं. मगापासून मी जो वारंवार उल्लेख केलेला आहे विशेषतः यशवंतरावांचा, त्याचं कारण इथे आहे. एका अर्थाने चव्हाणांनी महाराष्ट्रात या वेगळ्याच प्रकारच्या नेतृत्वाची पायाभरणी केली. लोकशाहीमध्ये सत्ता राबवणं हे खास कसब असतं हे त्यांनी लक्षात घेतलं. आणि चव्हाणांचा काळ तुम्ही लक्षात घ्या. स्वातंत्र्याची चळवळ संपल्यानंतर त्यांचं नेतृत्व खऱ्या अर्थाने पुढे आलं, आणि त्यामुळे आता इथून पुढे स्फूर्ती देण्यापेक्षा सत्तेच्या राजकारणात सत्ता राबवून दाखवणं महत्वाचं आहे हे त्यांनी ओळखलं. आणि त्यामुळे सामोपचार, देवाणघेवाण, सत्तेचा वापर हे सगळं कौशल्य त्यांनी पणाला लावलं. आपल्या पक्षाचं आणि आपल्या समर्थकांचं हित त्याच्यातून कसं साधता येईल, पण त्याच वेळेला सार्वजनिक हिताचा सुद्धा धागा तुटणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. चव्हाणांनी या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातच दाखवल्या असं नाही, तर दिल्लीला गेल्यानंतर मंत्रिपद वेगवेगळी सांभाळताना सुद्धा त्यांनी हे दाखवून दिलं. आणि त्यामुळे आजही 50-60 वर्षांनंतर ते महाराष्ट्रातून गेले, त्याला आता 60 वर्ष होतील, कारण 62च्या भारत चीन युद्धानंतर ते केंद्रात गेले, तरी सुद्धा या सगळ्याचा जणू काही आदर्श म्हणून त्यांच्या कार्यकाळाकडे पाहिलं जातं. इतकं हे महत्व शिल्लक आहे. नेमकं हेच वैशिष्ट्य पवारांनी पाहिलं, हेरलं आणि आत्मसात केलं.
राज्यात तर त्याचा वारंवार दाखला आपल्याला मिळालेलाच आहे, पण दिल्लीतही त्यांनी चव्हाणांच्या प्रमाणेच हे कौशल्य कारणी लावलं. सत्तेच्या प्रभावी वापराची कला इतर कुणाला नव्हती असं नाही, त्यांना तशा संधी अल्पकाळ मिळाल्या किंवा मिळाल्याच नाही. अगदी सहज आठवण म्हणून कुणाला माहिती असेल, ज्यांनी तो काळ पाहिलाय त्यांना कदाचित आठवेल, पुलोदचं सरकार ज्या वेळेला आलं होतं त्यावेळेला अगदी छोटा काळ मिळाला तरी सुद्धा सत्ता कशी वापरावी याची चमक ज्या थोड्या मंत्र्यांना दाखवता आली त्याच्यातले एक म्हणजे ND पाटील, ज्यांच्याकडे त्यावेळेला सहकार खातं आलं होतं, त्यांचा उल्लेख आपल्याला करता येईल. सेना भाजपचं 1995 मधलं सरकार नेमकं ह्याच कौशल्यामुळे प्रभावी ठरलं नाही, हेही आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे धोरणं राबवणं, धोरणं ठरवणं हे नेतृत्वाचं किती महत्वाचं काम असू शकतं त्याचा एकूण अंदाज आपल्याला येतो. मगाशी ठाकरे यांच्या नेतृत्वाचा आपण उल्लेख केला, तो इथे जोडून घेता येईल की स्वतः सत्तेत सहभागी व्हायचं नाही असं त्यांनी साधारणपणे पाळलं आणि त्यामुळे त्यांच्याकडे नेमकं हे प्रशासकीय आणि धोरणात्मक हस्तक्षेपाचं कौशल्य किती होतं हे गुलदस्त्यात राहिलं. शेवटी पाचवा मुद्दा जो असतो तो असा की एकूण तुमच्या आजूबाजूच्या राजकीय जीवनामध्ये किंवा ज्याला राजकारणाची चौकट असं म्हणता येईल तिच्यावर नेत्यांनी किती परिणाम केला. नेते मोठे ठरतात ते एका अर्थाने या मागे राहणाऱ्या वारशामुळे किंवा प्रभावामुळे. आता हे खरं आहे की हा प्रभाव वस्तुनिष्ठपणे मोजता येत नाही, पण तरी सुद्धा प्रचलित राजकीय चौकटीमध्ये नेत्यांनी किती आणि कसा हस्तक्षेप केला, त्याच्यातून प्रस्थापित चौकट किती बदलली, समाजाच्या, देशाच्या, राज्याच्या सार्वजनिक जीवनावर त्याचा किती परिणाम झाला, हे मुद्दे शेवटी शिल्लक राहतात. अर्थातच ही तपासणी प्रत्येक नेत्याच्या बाबतीत स्वतंत्रपणे जर करत बसायची तर आपल्या व्याख्यानाचं रूपांतर एका आख्यानामध्ये होईल आणि त्यामुळे ते न करता उरलेल्या थोड्या वेळामध्ये एकूण महाराष्ट्रातल्या नेतृत्वाचे या संदर्भामध्ये काही योगदान आहे का, त्या नेतृत्वाने काही केलं का, त्याचं मूल्यमापन कसं करायचं, अशा व्यापक प्रश्नांकडे मी वळणार आहे. चव्हाण आणि पवारांचा आपण उल्लेख केलाय म्हणून तिथनं सुरुवात करूयात. हे दोघेही दिल्लीत वावरले, दोघांनी अनेक महत्वाची मंत्रिपदं तिथं भूषवली, पण दोघांनाही, पवारांना अजूनपर्यंत सर्वोच्च नेतृत्वाने नेहमीच हुलकावणी दिली. ठाकरेंचा जर विचार केला तर ते सका पाटलांच्या नंतरचे मुंबईचे सम्राट म्हणता येतील, किंवा खरं तर त्यांची तुलना करायची झाली तर लोकप्रियतेच्या बाबतीत डांगे फर्नांडिस यांच्याशी करता येईल आणि कदाचित डांगे फर्नांडिस यांच्यापेक्षाही जास्त मुंबईच्या मराठी समाजाशी त्यांचं भावनिक नातं जोडलं गेलं. पण मुंबई ठाणं या पट्ट्याच्या बाहेर प्रभाव गाजवणं हे त्यांच्या दृष्टीने आव्हान होतं आणि दिल्लीचं राजकारण ते दूर राहिलं. एक काळ असा आला की जेव्हा त्यांनी मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व निर्माण केलं, पण मुंबईच्या राजकारणामध्ये मात्र पवार जे राहिले, ठाकरे जे राहिले, ते मुख्यतः भाजपच्या बरोबर त्यांच्या आघाडीतले पार्टनर म्हणून राहिले, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो की नाट्यपूर्ण शैलीच्या आणि आक्रमक भाषणांमुळे ते खूप लोकप्रियता मिळवू शकले. लोक नावाची एक अमूर्त वस्तू असते, तिच्यावरती जेव्हा नेता भर देतो तेव्हा त्याचं नेतृत्व हे पॉप्युलिस्ट म्हणजे लोकैकवादी पद्धतीचं नेतृत्व आहे असं म्हटलं जातं. ठाकरेंचं नेतृत्व हे त्या पद्धतीचं होतं. अशा नेतृत्वाची भारतात इतर अनेक उदाहरणं सापडतील. दक्षिणेमध्ये MG रामचंद्रन किंवा जयललिता, किंवा आंध्रात दक्षिणेला रामाराव, NT रामाराव, ही उदाहरणं देता येते. या नेत्यांनी त्या त्या राज्यांच्या राजकारणाची चौकट बदलून टाकली. ठाकरेंच्या बाबतीत जे झालं आणि ते त्यांनी स्वतः सत्ता न घेतल्यामुळे आणि त्यांचं राजकारण मुंबई केंद्रित असल्यामुळे जे झालं ते असं की त्यांना काँग्रेसची मोडतोड करता आली, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करता आला, पण सगळी चौकट ते पुरती बदलू शकले नाही. शिवाय त्याच्यासाठी त्यांना भाजपला बरोबर घ्यायला लागलं आणि त्यामुळे मागे वळून आपण जर त्यांच्या राजकारणाचं मूल्यमापन करायला लागलो तर त्याचं सार खरं तर हे सांगता येईल की महाराष्ट्राचा दरवाजा भाजपला खुला करून देण्याची कामगिरी ही ठाकरेंनी केली.
पण त्यांनी स्वतः सत्ता घेतली नाही आणि त्यामुळे लोकैकवादी असं मी ज्याला म्हणतो त्या राजकारणाची महाराष्ट्रात फारशी पाळंमुळं रुजवणं त्यांना शक्यही झालं नाही. परत मागे जाऊन जर आपण चव्हाणांचा विचार करायला लागलो तर आपल्याला असं दिसतं की चव्हाण जेव्हा राजकारणात राज्याच्या उदयाला आले नेते म्हणून, तेव्हा एका अर्थाने प्रस्थापित नेतृत्वाला त्यांनी बाजूला सारलं. भाऊसाहेब हिरेंचं नेतृत्व बाजूला सारून ते आले, पण त्यांच्या कर्तबगारीमुळे त्यांना दिल्लीला जाता आलं. मात्र नेहरूंच्या पश्चात, त्याच्यानंतर 2 वर्षात नेहरूंचा मृत्यू झाला, तेव्हा दिल्लीच्या राजकारणामध्ये नेतेपदाच्या स्पर्धेत उतरण्या एवढा अनुभव चव्हाणांकडे नव्हता आणि एकदा इंदिरा गांधी उदयाला आल्यानंतर स्पर्धेची अशी संधी त्यांना मिळणं हे उरलंच नाही. या त्यांच्या दिल्लीच्या राजकारणाकडे जेव्हा तुम्ही आज मागे वळून बघू लागाल तेव्हा तुम्हाला असं दिसेल की 69 साली काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरून जेव्हा फाटाफूट होत होती त्यावेळेला चव्हाणांचं धोरणीपणा आणि दूरदर्शीपणा दिसला. याचं कारण अंतिमतः इंदिरा गांधींच्या बाजूला राहणं हे त्यांनी पत्करलं. त्यांच्या हे लक्षात आलं की विचार असतील, नेतृत्व असेल, या दोन्ही अर्थांनी आणि भवितव्य असेल याही अर्थाने इंदिरा गांधींचं नेतृत्व हे बाकीच्या नेत्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. पण त्याच्यानंतर लगेचच आणीबाणी आली, तेव्हा मात्र चव्हाण गप्प बसले. आणीबाणीच्या नंतर जेव्हा जनता पक्षात भानगडी चाललेल्या होत्या तेव्हा जगजीवनरावांची बाजू चव्हाणांनी घेतली नाही आणि अंतिमतः चरणसिंगांच्या मंत्रिमंडळात ते तात्पुरते सामील झाले आणि एका अर्थाने त्यांनी स्वतःचं हसं करून घेतलं. एकदा चुका व्हायला लागल्या की दिल्लीच्या राजकारणावरची पकड कशी निसटते याचं उदाहरण म्हणून पवारांच्या 75 नंतरच्या राजकारणाकडे त्यामुळे पाहता येईल. तरी सुद्धा त्यांच्या राजकारणाचे काही महत्वाचे मुद्दे आजही लक्षात घेण्यासारखे आहेत. जणू काही राजकारणाचं आणि नेतृत्वाचं टेक्स्टबुक लिहित असल्यासारखी त्यांनी 3 सूत्र पाळले. एक म्हणजे शक्यतो पक्षाच्या चौकटीत राहायचं. दुसरं म्हणजे जनाधार असलेल्या नेतृत्वाच्या चुका लक्षात आल्या तरी जनाधार हा निकष महत्वाचा मानून नेत्याच्या मागे राहायचं. ते इंदिरा गांधींच्या बरोबर 80 सालानंतर परत गेले. याच्याबद्दल त्यांनी ज्या मुलाखती दिल्या त्याच्यात त्यांनी हे म्हटलंय. कदाचित आपल्यापैकी काहींना हे माहिती असेल की चव्हाणांनी अत्यंत सविस्तर मुलाखती जयंत लेले नावाच्या कॅनडा स्थित अभ्यासकांना दिल्या होत्या. त्या बरीच वर्ष पडून राहिल्या होत्या. अंतिमतः आता अलीकडे त्या इंग्रजीत आणि मराठीमध्ये सुद्धा अनुवादित स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यात हे दिसतं. तेव्हा हे दुसरं सूत्र, शक्यतो पक्षाच्या चौकटीत राहायचं हे पहिलं, जनाधार असलेल्या नेतृत्वाची साथ करायची हे दुसरं, आणि तिसरं म्हणजे सत्ता हे राजकारणाचं ध्येय समजून सत्तेच्या माध्यमातून जनहित साधण्यावरती भर द्यायचा. त्यांचं सगळं राजकारण या 3 सूत्रांच्या मध्ये आपल्याला बसवता येतं. या सगळ्या मर्यादा आणि ही सगळी सूत्र पाळण्याचा पवारांनी कसोशीने प्रयत्न केला. अर्थात पवार आणि चव्हाण यांच्या राजकारणाचा काळ वेगळा आहे, संदर्भ वेगळे, पण तेही चव्हाणांच्या प्रमाणेच राज्यामध्ये बस्तान बसवून मग दिल्लीला गेले. फक्त फरक असा आहे की ते दिल्लीला गेले तेच मुळे एकदम उडी मारून नेतेपदाच्या स्पर्धेसाठी गेले. त्यात त्यांना अपयश आलं. पण तरी सुद्धा काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी आहे हे लक्षात घेऊन त्यांनी दिल्लीचं राजकारण चालू ठेवलं. चव्हाण आणि पवार यांच्या राजकारणातला मुख्य फरक जो राहतो तो असा की चव्हाणांच्या प्रमाणे पक्षाच्या तुरुंगामध्ये कायम अडकून पडणं पवारांनी मान्य केलं नाही. पण तरीही पवारांचं एक वैशिष्ट्य मात्र बघा, त्यांनी 2दा पक्ष सोडला, पण दोन्ही वेळेला पक्ष सोडल्यानंतर दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात सामील न होता त्यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि त्यामुळे तातडीने लवचिकपणे वाटाघाटी करायला त्यांचं राजकारण मोकळं राहिलं. इतकं की 99 साली ज्या पक्षातून ते बाहेर पडले किंवा त्यांना बाहेर काढलं गेलं त्याच पक्षाशी तातडीने तडजोड करायला ते तयार झाले. काहींना हे तडजोडीचं राजकारण वाटतं, पण त्याचबरोबर ही लवचिकता त्यांच्या राजकारणात कुठून आली हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. व्यापक अर्थाने चव्हाण प्रणित राजकीय चौकट म्हणजे जिला सत्तेच्या भागीदारीचं किंवा अनेक सत्तावादी म्हणजे प्लुरॅलिस्ट प्रतिमान म्हणता येईल, त्याचा पाठपुरावा पवारांनी सातत्याने केला आणि त्यामुळे
91 आणि 99 अशी दोनदा फसगत होऊन सुद्धा पवार दिल्लीच्या आणि राज्याच्या दोन्ही राजकारणांमध्ये टिकून राहिलेले आपल्याला दिसतात. आता हे खरं आहे की हे सगळं झाल्यानंतर एक मुद्दा पवारांच्या संदर्भातला शिल्लक राहतो. तो म्हणजे 2014 नंतर, म्हणजे भारतीय जनता पक्ष विजयी झाल्यानंतर अचानक काही काळ पवारांच्या राजकारणामध्ये एक प्रकारची अनिश्चितता किंवा अस्थिरता आलेली आपल्याला दिसते. बचाव, सुरक्षितता आणि त्यातून येणारी सावधगिरी यांची मर्यादा त्यांच्या गेल्या 5-7 वर्षांच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसून येते. पवारांच्या या एकूण, ज्याला त्यांचे काही विरोधक किंवा काही समर्थक सुद्धा गुगली प्रकारचं राजकारण म्हणतात, त्याचा आढावा मी अगदी अलीकडे 3-4 वर्षापूर्वी म्हणजे 2017 मध्ये महाअनुभवच्या दिवाळी अंकात पवार नावाचं प्रकरण या लेखात घेतलेलं आहे. त्यामुळे त्याच्यात मी आता फार जाणार नाही. पण मुद्दा हा आहे की अजूनही भाजपा विरोधी आघाडीबद्दल अधूनमधून पवार गोलमाल बोलतात, पण प्रत्यक्षात ते राजकारण नेटाने पुढे न्यायचं त्याची तातडी किंवा गरज त्यांना जाणवत नाही, किंवा कदाचित त्यांनी ती व्यक्त केलेली नाही असं आपल्याला दिसतं. हे सगळं मी सांगतो याला आता एकदम वेगळे संदर्भ देतो आणि समारोपाकडे येतो. देवराज अरस कर्नाटकातले मोठे नेते, त्यांनी कर्नाटकच्या राजकारणाला एका टप्प्यावर कलाटणी दिली. त्यांना इंदिरा गांधींचा आशीर्वाद होता वगैरे खरं आहे, पण खरी कर्तबगारी अरसांची. असंच दुसरं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की गुजरातच्या संदर्भात माधवसिंग सोळंकी यांनी गुजरातचं राजकारण बदलून टाकलं. ओबीसी राजकारण असं ज्याला नंतरच्या काळात म्हटलं गेलं, ते गुजरातच्या राजकारणात मध्यवर्ती आणून ठेवण्याची कामगिरी माधवसिंग सोळंकींनी केली. किंवा कल्याणकारी धोरणांच्या आधारे जवळपास ज्याला लोकानुरंजनवादी धोरणं म्हणता येतील अशी आणायची, पण त्याच्या आधारे शासनाची शैली पूर्ण बदलून टाकायची, हे खूप आधी कामराजांनी त्यावेळच्या मद्रास राज्यामध्ये केलेलं होतं. धोरण चौकट पूर्णपणे बदलून टाकण्याचं राजकारण कामराजांनी दाखवलं. अलीकडच्या काळात लालू प्रसाद यादवांनी बिहारच्या राजकारणाला जे वळण दिलं, त्यामुळे तिथल्या आणि देशाच्या राजकारणाची दिशा, भाषा, शैली सगळ्या गोष्टीच नाही तर आशय सुद्धा बदलला. वेगवेगळ्या कालखंडांमधली ही उदाहरणं लक्षात घेतली म्हणजे महाराष्ट्रात ज्यांनी नाव कमावलं आणि दिल्लीत सुद्धा जे दखलपात्र ठरले, त्यांच्या राजकारणात किती वेगळेपणा होता आणि किती नव्हता हे समजून घ्यायला मदत होते. महाराष्ट्राने एकेकाळी ठाकरेंकडून जादूची अपेक्षा केली. महाराष्ट्राच्या राजकारणावर आजही चव्हाणांचा ठसा आहे. पवार पंतप्रधान बनू शकले नाहीत म्हणून एका उद्योगपतींनी जाहीरपणे हळहळ व्यक्त केली होती. पण तरीही या तिघांच्याही वेगळेपणाला एक मर्यादा राहते. ती अशी की राज्यापुरता विचार केला तर ते वेगळे आणि उठून दिसतात. देशाच्या राजकारणाची चौकट आणि त्या राजकारणातलं त्यांचं हस्तक्षेप, त्यांचा योगदान, कॉन्ट्रीब्युशन यांचा जर विचार केला तर काय दिसतं? हा प्रश्न कदाचित अनुत्तरित राहतो, किंवा असं म्हणूया की कदाचित त्याचं उत्तर आपल्याला न रुचणारं असल्यामुळे आपण ते शोधत नाही. पण आपण जर देशाच्या साधारणपणे गेल्या 50-60 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला तर मी आपल्या मुद्दाम नजरेला आणून देऊ इच्छितो की 3 किंवा 4 क्षण असे दिसतात की जे देशाच्या राजकारणात अत्यंत क्रिटिकल, अत्यंत कळीचे ठरले. त्यातला एक म्हणजे आणीबाणी, दुसरा म्हणजे मागास जातींच्या प्रश्नावरून झालेलं मंथन, तिसरं म्हणजे हिंदुत्व की सर्वसमावेशक भारतीयत्व याच्यावरनं झालेलं रणकंदन, आणि चौथा सध्या चालू असलेला राजकीय स्वातंत्र्य मर्यादित करण्याचा क्षण. या 4 क्षणी जे मुद्दे उभे राहिले, ज्या प्रक्रियांना वाट करून दिली गेली, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा किंवा मराठी नेतृत्वाचा वाटा किती, हा खरा प्रश्न आहे. तो जो विचारला तर माझा मुद्दा स्पष्ट होईल. आणीबाणीला बिगर काँग्रेस पक्षांनी विरोध केला हे खरं आहे महाराष्ट्रातल्या, पण त्या विरोधाचं वैचारिक किंवा राजकीय नेतृत्व मराठी नेत्यांकडे किती होतं? फर्नांडिस लिमये तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर पडलेले होते. मंडलला एका अर्थाने महाराष्ट्रातल्या अनेक पक्षांनी साथ दिली किंवा विरोध केला, पण त्या रणकंदनामध्ये मराठी नेत्यांनी दिशा दिली असं दिसतं का?
नाही म्हणायला हिंदुत्वाचं आजचं जे स्वरूप दिसतं त्याच्यात मगाशी सुरुवातीला मी ज्यांचा उल्लेख केला त्या देवरसांचा मोठा वाटा होता हे नक्की. पण या नव्याने उभ्या राहिलेल्या हिंदुत्वाला बाकीच्या मराठी नेत्यांचा काय प्रतिसाद होता? त्यातून पर्यायी समावेशक अशा भारतीयत्वाची शक्ती वाढली का? तर तेही नाही. आणि आजच्या टप्प्यावरती मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे राज्यात भाजपाला एकटं पाडण्यात इतर पक्षांना यश आले हे खरं आहे. पण देशपातळीवर काही नवं राजकारण रचण्याचे प्रयत्न मराठी नेत्यांकडनं होत आहेत का? तर तसंही म्हणता येणार नाही. म्हणजे नवे पुढाकार, नवे विचार, नवे जनाधार किंवा नव्या राजकीय जुळण्या यापैकी कशात मराठी नेत्यांची कामगिरी देशाच्या वाटचालीला कलाटणी देणारी ठरली असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. वेगळेपणाच्या अवघड शक्यता आणि सरधोपटपणाचा सुरळीत रस्ता या दोन्हीच्या आधीमध्ये कुठेतरी आपलं मराठी नेतृत्व चाचपडतंय असं आपल्याला दिसतं. अर्थात कोणीही नेता आपण इतिहासात यशस्वी व्हायचं म्हणून काम करत नसतो आणि ते बरं आहे. उलट एका प्रकारे हे चांगलं आहे, कारण असा इतिहासाचा ध्यास लागलेला नेता असेल तर तो आत्मकेंद्री बनतो, स्वप्रतिमेच्या प्रेमात पडतो आणि त्यातनं नंतर भलतेच प्रश्न तयार होतात. याच्या उलट आपल्या आजच्या नजरेतून कोण उद्याचं भान ठेवून धोका पत्करून जेव्हा नेता कृती करतो तेव्हा काहीतरी वेगळं रचलं जाऊ शकतं. मी जे बोलतोय ते फक्त या मर्यादित मुद्द्याबद्दल बोलतोय की असा धोका पत्करून आणि उद्याकडे बघून वेगळं काही करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातून क्वचित झाले, किंबहुना झालेच नाहीत असं गेल्या 50-60 वर्षात दिसतं. आणि शेवटी असं आहे की नेते किती थोर याच्यापेक्षा आपला भवताल किती जास्त सभ्य, सुसह्य आणि सर्व हितकारी होईल हे तुमच्या माझ्यासारख्यांसाठी जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे एका अर्थाने आपल्या नेत्यांनी देशात फार मोठी मजल गाठली नाही हे मी फार मनाला लावून घेत नाही. कारण शेवटी मी इतकंच म्हणेन की गेल्या 60 वर्षांच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर आपण आढावा घेतला तर 2 गोष्टी दिसून येतात. एक, सगळी चौकट बदलून टाकणारा नेता इथे झाला नाही. पण दुसरी त्याच वेळी, आणि ती माझ्या दृष्टीने जास्त महत्वाची गोष्ट आहे म्हणून तिथे मी थांबणार आहे, इथली जनता कोणा एकाच नेत्याच्या फार काळ कच्छती लागलेली नाही. इथे नेत्यांना लोकप्रियता मिळाली, अनुयायी मिळाले, कदाचित इतिहासात स्थान मिळेल, पण एकाच नेत्याने सगळ्या समाजाला खुळा करून टाकला असं मराठी नेत्यांच्या बाबतीत फार झालं नाही. झालं तेव्हा फार काळ टिकलं नाही, तेव्हा फार मोठे नेते झाले नाहीत याचं वैषम्य वाटण्यापेक्षा नेत्यांना डोक्यावर बसवण्याच्या बाबतीत महाराष्ट्र थोडासा कंजूस राहिला याचा आनंद आपण बाळगूयात असं मी समजतो आणि इथे थांबतो. पुन्हा एकदा आपले सर्वांचे आणि लोकसत्ताचे आभार. नमस्कार. लोकसत्ता महाराष्ट्र गाथा टायटल पार्टनर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC, असोसिएट पार्टनर्स सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मेसर्स BG चितळे डेअरी आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे या कार्यक्रमामध्ये पळशीकर सर खरं तर व्याख्यानमालेतलं एक व्याख्यान नाही तर पूर्ण व्याख्यानमालाच तुम्ही घेतली तरीही तुमच्याकडे सांगण्यासारखं भरपूर काही शिल्लक राहील असं वाटलं आता ऐकताना. आणि आता प्रश्नांकडे वळते. बरेच प्रश्न आलेले आहेत पण वेळेप्रमाणे आपल्याला जितके अधिकाधिक घेता येतील तेवढे आपण घ्यायचा प्रयत्न करूया. विश्वनाथ स्वामी यांनी विचारलंय, सर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रादेशिक पक्षाने स्वबळावर राज्य केलं नाही याचं कारण काय? नेते कुठे कमी पडले? उदाहरणार्थ पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तमिळनाडूमध्ये ADMK, ओरिसामध्ये असे बरेच काही. बरोबर आहे. आता आपण या प्रश्नाचं देऊ उत्तर, पण पुढे मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्हाला 2-3 काही संबंधित प्रश्न एकत्र विचारायचे असतील तरी चालेल. हो, मग आत्ताच घेऊ का? म्हणजे जरूर जरूर. हा, संबंधित आता मी बघून ठेवते पण आता जे पुढे प्रश्न आहेत तेही विचारून ठेवते. शेखर पाटील विचारतायत, राजकीय व्यवस्था ही समाजाचा एक भाग आहे, मात्र भारत आणि आशियाई देशांमध्ये ही व्यवस्था समाजापेक्षा मोठी झाल्याचं दिसतं. समाज म्हणून पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतच नव्हे तर पूर्ण आशिया खंडच अयशस्वी ठरला असं वाटतं का? मला वाटतं आता 2 घेऊया, तोपर्यंत मी एकमेकांशी संबंधित प्रश्नही बघून ठेवते. जरूर.
हा जो दुसरा प्रश्न आहे तो एका अर्थाने मी बोलतोय त्याच्याशी काही थेट संबंधित नाही, त्यामुळे मी थोडक्यात एका वाक्यात त्याचं उत्तर देतो की जिथे नवे राज्य निर्माण होतात, म्हणजे राज्य संस्था या नव्याने उदयाला येतात, तेव्हा त्या राज्य संस्थांकडनं फार मोठ्या अपेक्षा केल्या जातात आणि त्याचा परिणाम असा असतो त्या अपेक्षेचा की त्यामुळे मग ज्याला समाज असं तुम्ही म्हणताय, सामाजिक क्षेत्र, त्याच्यापेक्षा राजकीय क्षेत्र हे वरचढ ठरतं. ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. काळाच्या ओघामध्ये याच्यात बदल होऊ शकेल. पहिला प्रश्न जो आहे तो जास्त माझ्या दृष्टीने अवघड आहे. याचं कारण आम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी नेहमी हा प्रश्न मांडतो, पण त्याचं एकच एक ठाम उत्तर आम्हाला अजून सापडलंय असं मला वाटत नाही. प्रत्येक राज्याच्या राजकारणाचा एक स्वभाव असतो आणि मला असं वाटतं की तिथपासून जर सुरुवात केली तर महाराष्ट्राचा स्वभाव हा निव्वळ प्रदेशवादी असं राजकारण करण्याचा नाही, हे कदाचित याचं एक महत्वाचं उत्तर आहे. दुसरं उत्तर, तुम्ही जी उदाहरणं दिलीत त्याच्यामध्ये दिसतं की अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष खांद्यावर घेणारे नेते जे होते ते ज्यांना मगाशी मी पॉप्युलिस्ट किंवा लोकैकवादी नेते असं म्हटलं तसे होते आणि आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या खांद्यावर हे पक्ष बसले आणि सत्तेवर आले. ते नेते जोपर्यंत टिकले तोपर्यंत त्यांची सत्ताही टिकते. महाराष्ट्रामध्ये दोन्ही झालं. एक तर अशा नेत्यांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःकडे सत्ता घ्यायला नकार दिला, पण दुसरं मुळातच महाजनांनी त्यांना कायम आपल्या ज्याला म्हणूयात जाळ्यामध्ये असं म्हणूयात, ते कारस्थान असेल असं नाही म्हणायचं मला, पण महाजनांनी त्यांना एका प्रेमाच्या जाळ्यामध्ये गोवलं आणि त्यामुळे हिंदुत्वाच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेना कायम बरोबर राहिले. त्यामुळे बराच काळ शिवसेनेला एकट्याला, जेव्हा ठाकरे ऐन उमेदीमध्ये राज्यभर फिरत होते तेव्हा एकट्याच्या जीवावर बाहेर पडून राज्याची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करण्याची संधीच मिळाली नाही. आणि तिसरं महत्वाचं महाराष्ट्रातलं कारण जे आहे ते म्हणजे आपल्याला, तुम्हाला किती आवडो न आवडो, पण चव्हाणांनी ज्या पद्धतीचं प्लुरलिस्ट राजकारण महाराष्ट्रामध्ये रोवलं त्याची पाळंमुळे इतकी खोल गेलेली होती की अजूनपर्यंत काँग्रेसला बाजूला सारून सहजासहजी इथे सत्ता स्थापन करता येत नाही. आणि त्यामुळे तुम्ही ज्याला प्रादेशिक पक्ष म्हणता ते पवारांनी स्वतःचा काँग्रेस नावाचाच प्रादेशिक पक्ष काढून देखील जमलं नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे इथे दोन काँग्रेस पक्ष राहतात, पण पवारांना ममता बॅनर्जींनी जसं तृणमूल काँग्रेसला जवळपास बंगालची काँग्रेस बनवून टाकलंय तसं पवारांना जमलेलं नाही. अशी अनेक कारणं त्याच्यामध्ये आहेत. सर, दोन सारख्या दिशेला जाणारे प्रश्न आहेत ते घेते. अमीन जी यांनी असं विचारलंय, जातीची चादर पांघरल्याशिवाय नेतृत्व उदयाला येत नाही असं आजवरच्या नेत्यांकडे बघून वाटतं, तर तुमचं मत त्यांनी विचारलंय. आणि अभिजित देशपांडे असं विचारतायत की धर्माच्या राजकारणाला पर्याय काय असू शकतो, वैचारिक नाही तर किमान ग्राउंड लेव्हलवरती सुद्धा पर्याय ठरू शकेल अशी काही गोष्ट दिसते का? दोन्ही अवघड प्रश्न आहेत. त्यातल्या दुसऱ्या प्रश्नाचं सोपं उत्तर मी असं देईन की आपला आत्ताचा तो विषय नव्हता म्हणून, पण वेळ मिळाला तर एक मिनिट त्याच्याबद्दल बोलेन मी. भारतासारख्या जातीने जिथे समाज रचलेला असतो अशा समाजामध्ये जातीच्या आधारावर नेतृत्व निर्माण होणं ही अजिबात अनैसर्गिक प्रक्रिया नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे हे विचित्र आहे थोडंसं, आपण सगळेच जण म्हणतो की जात नाहीशी झाली पाहिजे, पण त्याच्याच बरोबर आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की जे उद्या नाहीसं व्हायला पाहिजे ते आज जर समाजामध्ये एक महत्वाचा घटक असेल तर त्याच्या आधारावर नेतृत्व उभं राहणार. मग घोटाळा कुठे सुरू होतो तर तो असा, आणि म्हणून तुम्ही जो शब्दप्रयोग केलेला आहे जातीची चादर पांघरणं, तो तिथे येतो की आपल्या जातीचे हितसंबंध पुढे रेटणं आणि जात नावाची अस्मिता वापरून राजकारणात पुढे जाणं, याच्यामध्ये सरमिसळ व्हायला सुरुवात होते. त्या गोष्टी वेगळ्या काढणंही अवघड असतं, पण होतं ते हे की जातीचे हितसंबंध राहतात बाजूला आणि जातीच्या अस्मितेच्या नावांनी राजकारण सुरू होतं आणि त्याच्या मागे लोक जायला लागतात. तेव्हा मग तुम्ही म्हणता तसं एक पांघरलेलं नेतृत्व तयार होतं. पण अन्यथा मला असं वाटतं की ही प्रक्रिया जी आहे जातीच्या आधारावर नेतृत्व निर्माण होण्याची, तो एक आपल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा राजकारणातला टप्पा आहे. तो टप्पा कधी संपेल मला माहिती नाही, परंतु आज न उद्या या जातीच्या राजकारणामध्ये अनेक इतर फाटे फुटतात. एका जातीचे अनेक पक्ष होतात, अनेक जातींचा मिळून एक पक्ष बनतो
या प्रक्रियांमधून राजकारणामध्ये वेगळ्या कलाटण्या मिळू शकतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. धर्माच्या राजकारणाला आळा घालायचा हा जो शब्दप्रयोग आहे तो मुळात आपण स्वतःसाठी समजून घेतला पाहिजे की प्रश्न धर्माचा नाही. प्रश्न धार्मिकता आणि धर्म या गोष्टी इंजिनासारख्या, ऊर्जेसारख्या राजकारणात वापरण्याचा असतो. मी कोण आहे, मी कुठल्या पंथाचा, संप्रदायाचा आहे हा प्रश्न नाहीये. तर मी त्या पंथाचा आहे असं लेबल माझ्या खांद्यावर लावून समाजात वावरणं याला धर्माचं राजकारण म्हणतात. आणि त्या अर्थाने तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आत्ता एवढंच देईन की माझ्या खांद्यावर मी ही जी अभिमानाची पट्टी लावतो की मी अमुक आहे, दुसरा काहीही नाही, ती पट्टी मला आणि माझ्या राजकारणाला मर्यादित करते. पण माझा मोठा आक्षेप जो आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आक्षेप असा आहे की अशा प्रकारचं पट्ट्या लावलेलं धर्माचं राजकारण आणि अर्थातच त्यामुळे जातीचं राजकारण सुद्धा, अस्मितांचं राजकारण हे लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक आहे. म्हणून त्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे. तो आजचा प्रसंग नसल्यामुळे मी इथे थांबतो. सर, रश्मी कानेटकर असं विचारतायत की पहिल्या पिढीत राजकारण्यांनी महाराष्ट्राला जिथे नेऊन ठेवलं, पहिल्या पिढीतल्या राजकारण्यांनी त्या प्रकारची प्रगती साधणं नंतरच्या पिढ्यांना जमलं नाही, तर या मागचं कारण काय असावं, तुम्हाला काय वाटतं? आणि साधारण याच जवळचा प्रश्न आहे म्हणून घेते, पण अमोल जगताप विचारतात, घराणेशाहीमुळे कार्यकर्त्यातून निर्माण होणाऱ्या नेतृत्वाला स्वीकारलं जात नाही, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे कधी बदलेल असं वाटतं का? पहिला जो आहे त्याच्यातला शब्दप्रयोग महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवलाय हा तुमचा आहे का प्रश्न विचारणाऱ्यांचा आहे? प्रश्न विचारणाऱ्यांचा आहे. त्यांनी असं म्हटलं की प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून महाराष्ट्राला नेऊन ठेवलं. कुठे नेऊन ठेवलं ते घाबरलो मी, बाकी काही नाही. पण असो, कसं आहे की चव्हाणांनी पुढे नेलं राजकारण हे खरं आहे आणि महाराष्ट्राला पुढे नेलं हेही खरं आहे. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की लोकशाहीमध्ये अशा पद्धतीच्या राजकारणात नेहमीच पुढे जाण्याला आणि पुढे नेऊन ठेवण्याला स्ट्रक्चरल मर्यादा असतात. आणि त्यामुळे पुढचे लोक असं नाही म्हणू शकणार की त्यांनी जे केलं ते सगळं आम्ही करू, पुढच्यांना वेगळं काहीतरी करावं लागतं. उदाहरणार्थ माझं उत्तर असं आहे, अगदी सोपं उदाहरण देऊन सांगतो की 73 साली महाराष्ट्र हा 73 असेल बहुतेक पहिलं राज्य आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी आहे ग्रामीण रोजगार हमी योजना. आज आपण सगळे मनरेगाचा जप करतो, पण रोजगाराची हमी देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य 70च्या दशकात होतं. मी वारंवार गेल्या काही वर्षांमध्ये लिहिताना आणि बोलताना असं म्हणतोय की ते सगळं चांगलं आहे, त्याचा अभिमान बाळगला पाहिजे, त्याच्यापासून शिकायला काय पाहिजे. तर ते असं की आज छोट्या शहरांमध्ये जी उजाडपणाची कळा आलेली आहे त्या महाराष्ट्रामध्ये छोट्या शहरांमध्ये प्रायोगिक पातळीवर शहरी रोजगाराची योजना महाराष्ट्राने का राबवू नये. ही कल्पकता जोपर्यंत आपले राज्यकर्ते दाखवायला तयार नसतील तोपर्यंत पुढे जाण्याचा प्रश्न येणार नाही. हे धाडस आहे, याच्यात कल्पकता असते, याच्यात धाडस असतं, ते करावं लागेल. ते महाराष्ट्राला जोपर्यंत करता येणार नाही आणि त्या पद्धतीच्या विचारांमध्ये आपण जोपर्यंत अडकून पडू तोपर्यंत पुढे जाणं हे मुश्किल होऊन बसेल. घराणेशाहीचा प्रश्न जो आहे तो त्याहून गुंतागुंतीचा आहे, कारण ते काही महाराष्ट्राचा संबंध नाहीये, अनेक देशांच्या, पण भारतातल्या बहुतेक राज्यांच्या राजकारणामध्ये असलेलं हे वैशिष्ट्य आहे. आम्ही राज्यशास्त्राच्या लोकांना मग काहीतरी त्याच्यासाठी टेक्निकल टर्म काढावी लागते. तशी जी टर्म मी वापरीन ती अशी की घराणं हे तुमचं पॉलिटिकल कॅपिटल होतं. पण तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. त्याचं उत्तर असं आहे की घराणेशाही असा शब्द वापरण्यापेक्षा जर तुम्ही कुटुंब केंद्रित राजकारण असं म्हणालात तर तुम्हाला ह्याचं आकलन होऊ शकेल. ते असं की नंबर 1, कुटुंब हाच तुमचा रिसोर्स बनतो आणि त्यामुळे सत्ता पास ऑन करण्याचं, सत्ता पुढे देण्याचं केंद्रही कुटुंब हेच बनतं. मी जो सुरुवातीला उल्लेख केला होता वेबरचा, पॉलिटिक्स ॲज व्होकेशन, व्यवसाय म्हणून तुम्ही राजकारण करायला लागलात की शेठजी पेढीवरनं केव्हा उठतात, तर जेव्हा मुलगा पेढीवर बसायला लागतो तेव्हा शेठजी पेढीवरनं उठतात. तुम्ही राजकारण हे स्वतःची पेढी म्हणून जोपर्यंत करताय आणि तसं पेढीचं राजकारण केल्यामुळे बाकीच्यांनाही जोपर्यंत त्याच्यात फायदा होतो असं वाटतं तोपर्यंत कुटुंब केंद्रित राजकारण हे चालू राहणार.
कुटुंब केंद्रित राजकारणामुळे होणारी खरी अडचण अशी आहे की त्यामुळे उमद्या पण कुटुंबाचं पाठबळ नसलेल्या नव्या तरुणांना राजकारणात प्रवेश करायला जणू काही नो एंट्रीचा बोर्ड लागलेला असतो किंवा एक चुकीची रिग्ड अशा पद्धतीची स्पर्धा होते की यांच्या पाठीमागे कुटुंब आहे आणि माझ्या पाठीमागे नाही, आणि त्यातून कुटुंब केंद्रीय राजकारण हे स्वतःचं पुनरुत्पादन करतं. म्हणजे एकदा कुटुंबामध्ये सत्ता आली की पुढेही त्या कुटुंबाकडे सत्ता राहते, दुसऱ्यांना येताच येत नाही. मग बाकीच्यांनाही अशाच प्रकारच्या कुटुंब केंद्रीय राजकारणाचा इतर पक्षांना उपयोग करावा लागतो आणि तिथे ती साथ लागते इत्यादी. रवींद्र शिवदे यांनी विचारलंय, आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी यशवंतराव चव्हाण यांनी केली आहे. त्यांची ही दूरदृष्टी या 61 वर्षात प्रत्यक्षात सर्वांकडून साकारली गेली आहे का? आणि दीपक चौरे यांचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पातळीवर शरद पवारांचं नेतृत्व भाजप विरोधी आघाडी निर्माण करण्यात कितपत प्रभावी ठरलं असं तुम्हाला वाटतं? दुसऱ्या प्रश्नाचं परत सोपं उत्तर म्हणून आधी देतो की तसा अजून प्रयत्न पवारांनी केलेलाच नाहीये आणि त्यामुळे ते किती यशस्वी झालं किंवा नाही याची चाचणी व्हायची आहे. किंबहुना शेवटच्या भागात मी जे म्हणत होतो ते नेमकं हे म्हणत होतो की पवारांचं राजकारण नेमकं या ऍक्सिसवर, आत्ताचं राजकारण जे आहे त्याचा ऍक्सिस काय आहे, भाजप आणि भाजप विरोध, त्याच्यात पवारांचं राजकारण कुठे आहे हे कळत नाही बरेच वेळेला, त्यामुळे तो सोडून देऊया. महाराष्ट्राची, आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी याला फार मोठा इतिहास आहे. खरं तर चव्हाण मुख्यमंत्री म्हणून त्याचे एक आर्किटेक्ट होते यात काही संशय नाही, पण चव्हाणांनी सुद्धा हे सगळं आपल्या पूर्वसुरींकडनं घेतलं हे लक्षात ठेवा. म्हणजे सहकार ज्याची इमारत चव्हाणांनी उभारली त्याची पायाभरणी चव्हाणांच्या आधी विठ्ठलराव विखे पाटलांनी केलेली आहे, धनंजयराव गाडगिळांनी त्याला वैचारिक साथ दिलेली आहे. शिक्षणाचा विस्तार भाऊराव पाटलांनी आधी खस्ता खाल्ल्या आणि शिक्षणाच्या विस्ताराला विदर्भात तिकडे पंजाबराव देशमुखांनी काम केलं म्हणून शिक्षणाच्या विस्ताराला चालना मिळाली. जी म्हणून आपण चव्हाणांची योगदानं सांगतो ती यशस्वी नेता आधीच्यातलं चांगलं घेऊन कसा पुढे जातो त्याची उदाहरणं आहेत. बहुजन हा शब्द भारताच्या राजकारणात खूप नंतर आला, चव्हाणांनी तो महाराष्ट्रात प्रचलित केला, पण तुम्हाला कदाचित अनेकांना माहिती नसेल की तो शब्द मुळात 20व्या शतकाच्या सुरुवातीला बरोबर 100 वर्षांपूर्वी विठ्ठलरामजी शिंदेंनी वापरलेला आहे आणि त्यांनी बहुजन पक्ष नावाने पक्ष काढला होता. त्यांचं म्हणणं होतं, आणि मगाच्या प्रश्नाला हे जोडून येतं, त्यांचं म्हणणं असं होतं विठ्ठलरामजींचं की मराठा म्हणून मराठा समाजाचं राजकारण करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. ते स्वतः मराठा समाजातले होते, हे लक्षात घ्या. मराठा म्हणून मराठा जातीचं राजकारण करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. शेतकरी, सैनिक, शिक्षक अशा सगळ्या कष्टकऱ्यांचं राजकारण केलं पाहिजे ही त्यांची भूमिका होती. हे जे बहुजनवादी राजकारण आहे ते चव्हाणांनी केलं का नाही याच्याबद्दल वाद आहे. त्यांचे विरोधक म्हणतात त्यांनी तसं केलं नाही, पण ही विचाराची दिशा, हा विचार, ही कल्पकता त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या नेतृत्वाच्या वापरली, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे चव्हाणांचं श्रेष्ठत्व हे या कल्पकतेमध्ये आहे आणि पुढचं पाहण्याच्या 10-20 वर्ष पुढचा विचार करण्याच्या दृष्टीमध्ये आहे. तुमचा प्रश्न मी उत्तर दिलं नाही, त्याचं शेवट एका वाक्यात देतो उत्तर की पुढे ते झालं का. मला असं वाटतं की मागच्यांनी केलं आणि पुढच्यांनी काहीच केलं नाही ही भूमिका मी घेत नाही. याचं कारण नेहमीच पुढच्यांना काहीतरी ठेचाखात करावं लागतं आणि त्यामुळे ती भूमिका नाही आहे आपली. आणि मी असं मानतो की महाराष्ट्र हा मुंबईच्या मुळे का होईना पण अव्वल राहिलेला आहे आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर औद्योगिक प्रगती महाराष्ट्राची पुढच्या काळात सुद्धा होत राहिली ही एक महत्वाची महाराष्ट्राची काय म्हणूयात त्याला कामगिरी आहे. तिचा उपयोग शेतीसाठी नाही होऊ शकला नाही ही त्याची मर्यादा राहिलेली. असं सर, अतुल औसेकर विचारतायत, सद्यस्थितीच्या परिप्रेक्षात जेव्हा बहुतांश समाज मन स्वकेंद्रित आणि राजकारणांबद्दल उदासीन असतं तेव्हा नेत्यांसमोरील नवी आव्हानं काय असतील असं तुमचं मत आहे? आणि त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न विचारून ठेवते. सचिन घागरे यांनी विचारलंय, हाऊ मच डज आयडियोलॉजी प्ले अ रोल इन इलेक्टोरल पॉलिटिक्स ऑफ रिसेंट पीरियड इन महाराष्ट्र, especially in influencing voting behavior? बर,
नेतृत्व पुढे आव्हानंही कायम नवीन असतात आणि नेतृत्वाची व्याख्या जरी तुम्ही अशी केली की सतत नवीन आव्हानांना सामोरं जाणं, तरी मला असं वाटतं की तुमचा मुद्दा जो आहे तो किती महत्वाचा आहे ते लक्षात येईल. जर नेते असं म्हणायला लागले की मी आता मागे पाहतो मागच्यांनी काय केलं आणि त्यांच्या चुका काय झाल्या किंवा त्यांचं बरोबर काय होतं आणि त्याप्रमाणे करतो, तर ते नेते हे मर्यादित पातळीवरच नेते म्हणून राहू शकतात. मी जो शब्द मगापासून वारंवार वापरतोय तो असा की कल्पकता आणि धडाडी या दोन गोष्टी नेतृत्वासाठी आवश्यक असतात. अर्थात तुम्ही नेते असाल आणि तुमच्याकडे सत्ता आली तर तुम्हाला सत्ता राबवावी लागते. ते राबवण्याचं कौशल्य हे रुटीन असतं, ते सांभाळून तुम्हाला या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामध्ये तुमच्यावर टीका होते ती सहन करावी लागते आणि त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं समाज स्वकेंद्रित झालाय आणि राजकारणापासून दूर गेलाय असं सरसकट आपल्याकडे नाही झालेलं, भारतामध्ये अजून तरी झालेलं नाही. आणि त्यामुळे अजून किमान पुढची 10-20 वर्ष नेत्यांना उलटा प्रॉब्लेम आहे की लोक राजकीय दृष्ट्या फार जागृत आहेत, हा प्रॉब्लेम आहे भारतात नेत्यांच्या दृष्टीने. आणि त्यामुळे भारतातले नेते लोकांना झोपी ते कसं जातील म्हणून वेगवेगळी अंगाई गीतं गात असतात, कारण नेत्यांना लोक झोपी गेलेले हवे असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. आयडिओलॉजी वोटिंग बिहेवियर वरती किती परिणाम करते याला टेक्निकल उत्तर आधी देतो. ते असं की याच्यावरती महाराष्ट्राबद्दल नाही पण भारताबद्दल संपूर्ण आतापर्यंतचा अभ्यास करून आयडिओलॉजी अँड पॉलिटिक्स नावाचं पुस्तकच आलेलं आहे प्रदीप चिब्बर आणि राहुल वर्मा नावाच्या अभ्यासकांचं. त्यामुळे ते तुम्ही पहा, जे भारताला लागू आहे तेच महाराष्ट्राला लागू होईल. की त्यांचं म्हणणं असं आहे की आयडिओलॉजीचा विचार आपण ढोबळमानाने करतो, लेफ्ट राईट, भांडवलशाही, समाजवाद, आणि मग आपण म्हणतो की लोक कुठे ते पाहून मतं देतात. पण लोक जेव्हा उदाहरणार्थ आरक्षणाचा मुद्दा विचारात घेऊन किंवा लोक जेव्हा उदाहरणार्थ रोजगाराचा मुद्दा लक्षात घेऊन किंवा सरकारने काय करावं आणि काय करू नये हा मुद्दा लक्षात घेऊन मतदान करतात, तेव्हा ते आयडिओलॉजिकल असतं, कारण त्याच्यात सरकारने ह्या गोष्टी कराव्यात आणि ह्या करू नयेत अशी एक आयडिओलॉजिकल भूमिका असते, इत्यादी टेक्निकल गोष्टी. पण तुम्ही प्रश्न विचारताय त्याच्यावरनं मला खात्री आहे की तुम्हाला याच्यात जास्त स्वारस्य असेल, त्यामुळे जरूर तुम्ही ते पुस्तक पहा. शेवटाकडे येताना मी शंकर कदम यांचा प्रश्न घेते, कारण तो आत्ताच्या सगळ्या निर्णय आणि यांच्याशी अगदी सुसंगत आहे. म्हणून मराठा आरक्षणाचा येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या नेतृत्वावर परिणाम होईल का आणि कसा? खूप स्फोटक आणि अवघड असा प्रश्न तुम्ही शेवटी विचारलाय. गंमत आहे अशा करता की मराठा आरक्षण हे महाराष्ट्रातल्या नेतृत्वाने स्वतःभोवती स्वतःहून घालून घेतलेलं एक जाळं आहे. समाजाला फसवता फसवता नेते त्या जाळ्यात कसं फसतात त्याचं ते उदाहरण आहे. गेली किमान 10 वर्ष उदाहरणार्थ मराठा समाजाची अशी समजूत करून देण्यात आली की सगळ्या राजकीय पक्षांचा याला पाठिंबा आहे त्यामुळे होऊनच जाईल, कारण राजकारणात जेव्हा कोणाचा विरोध नसतो तेव्हा गोष्टी होतात. अशी समजूत करून दिल्यामुळे स्वाभाविकपणे आज जेव्हा फायनली तुम्हाला समाजाकडे जाऊन असं सांगायला लागेल की हे होत नाहीये, तेव्हा लोक तुम्हाला विचारतील की मग तुम्ही काय करताय नेते म्हणून. त्यामुळे हा नेतृत्वाचा पेच प्रसंग मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये निश्चित येणार आहे. नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. केवळ समजूतदार समंजस नेतृत्व असून चालणार नाही, तर प्रामाणिक नेतृत्व असावं लागणार आहे की ही एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादेत आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत हे सांगून, पण त्याच वेळेला गेल्या 10 वर्षात मराठा समाजाचे जे प्रश्न पुढे आलेले आहेत, जे मराठा समाजाचे जातीचे म्हणून प्रश्न नाहीयेत तर त्यांच्या ग्रामीण आणि शेती अस्तित्वाचे प्रश्न आहेत, त्यांना इथल्या धोरणकर्त्यांना तातडीने हात घालावा लागेल. या गोष्टी जर झाल्या नाहीत तर महाराष्ट्र हा हरियाणा किंवा गुजरातच्या प्रमाणे एका ज्वालामुखीच्या तोंडावर बसलाय असं आपल्याला दिसेल. आणि ज्वालामुखीचा जेव्हा स्फोट होतो तेव्हा बघणारे आणि त्या ज्वालामुखीवर बसलेले या दोघांनाही चटके बसतात, तसे आपल्या सगळ्यांना चटके बसतील. मी इथे थांबतो. कार्यक्रमाच्या शेवटी औपचारिक आभाराचा भाग म्हणून पळशीकर सर तुम्ही वेळ काढलात त्यामुळे तुमचे आभार. सगळ्या जवळजवळ 700-800 वाचक आपल्या बरोबर या चर्चेत व्याख्यान ऐकायला म्हणून आहेत, त्यांचे सगळ्यांचे आभार.
आणि कुठलाही असा कार्यक्रम स्पॉन्सर्सच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या कार्यक्रमाचे टायटल पार्टनर्स महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC, असोसिएट पार्टनर्स सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि BG चितळे डेअरी आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, या सगळ्यांचे आभार. 2 दिवसांनी हे व्याख्यान तुम्हा सगळ्यांना YouTube वरती सुद्धा ऐकायला मिळणार आहे. आणि पुढचं व्याख्यान या व्याख्यानमालेतलं गिरीश कुबेर यांचं असणार आहे महाराष्ट्राचा तर्कवाद या विषयावरती. त्यामुळे पुन्हा एकदा त्या दिवशी आपण सगळे भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.